नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक, देवांचे आणि मनुष्याचे शास्ता, तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा आर्य श्रावक संघ, या सर्वश्रेष्ठ अशा तीनही रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन। ज्यांच्यामुळे आपणाला हे तीन रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपणाला हे सुखाचे दिवस आले, सारे विघ्न ज्यांच्यामुळे आपले टळाले, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जे सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत असे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आजच्या या शुभमंगल प्रसंगी अनंत पुण्याचे भागीदार श्रद्धेय उपासिका आई मोरे, बाबा मोरे व त्यांचे सुपुत्र सुपुत्री आणि संपूर्ण ज्ञातिगण, उपस्थित संपूर्ण मोरे परिवार। खरं पाहता हा मोरे परिवार म्हणजे हे सम्राट अशोकाच्या घराण्यातले लोक आहेत, मौर्य लोक आहेत। मोरे जेवढे ते मौर्य होते पूर्वी, मौर्यांचे ते मोरे होत गेले। तर हे शक्य कुलीन लोकांचे नावं मौर्य होते। जे जे आपल्याला आडनाव दिले गेलेले आहेत ते अपभ्रश होत आलेले आहेत, म्हणून असं मौर्य घराण्यातील म्हणजे मोरे परिवार। आणि त्या परिवारातील अपतेष्ट असलेले जेवढे काही नातेवाईक आहेत, उपस्थित माता भगिनी आहेत, सर्व दायक दायिका, साधक साधिका, उपासक उपासिका, बालक आणि बालिकांना आज महापरित्राण पाठाच्या अनुषंगाने मोरे परिवारांनी आपल्या सर्वांना सन्मानपूर्वक आमंत्रित केलं। त्यामध्ये विशेषतः पूज्य भिक्खू संघ, आयुष्यमान पूज्य सच्चित्तबोधी, पूज्य प्रज्ञाबोधी, पूज्य आत्तदीप आणि पूज्य मेहता नंद असे संपूर्ण भिक्खू संघाला सन्मानपूर्वक आमंत्रित केलं। त्याचबरोबर आपल्या सर्वांना सुद्धा आमंत्रित केलं तथागत भगवान बुद्धाचा सद्धम्मा ऐकण्यासाठी। पण उपासक उपासिकांनो, आपण बघितलं असेल की आपण पाली भाषेमध्ये तो सूत्रपाठ ऐकला, मग भंतेजीने नेमकं काय म्हटलं, काय नाही, त्याचा काय फायदा होतो, काय नाही, हे कसं कळणार? आपल्याला आमंत्रित तर केलं या परिवाराने, परिवाराचा हेतू तर खूप चांगला आहे की तुम्हाला लाभ व्हावा, तुम्हालाही कळावं, तर ठीक आहे, लाभ व्हावा ह्या हेतूने बोलवलं। आणि भारत देशामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये कोणी जरी आपल्या घरी लोकांना आमंत्रित केलं आणि 2 घंट्यापेक्षा 1 घंट्यापेक्षा जास्त कालावधी जर त्यांना आपल्या घरी ठेवायचं असेल, त्या कार्यक्रमात जर ठेवायचं असेल, तर आपलं एक कर्तव्य बनतं की ते बिचारे जर सगळं काम सोडून येतात तर मग त्यांच्या भोजनाची व्यवस्था आपण केली पाहिजे। त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याचं ते एक व्यावहारिक कारण आहे। आणि दुसरं कारण आहे की त्यांना भोजन दिल्यामुळे आपलं पुण्य पण होऊन जातं, कारण ते जर आले त्यांनी जर आपल्या घरी भोजन केलं तर आपलं पुण्य पण होऊन जातं। हे दुसरं एक अध्यात्म कारण आहे, म्हणून दोन्ही कारणाने आपल्याकडे भोजन ठेवलं जातं। तिसरं कारण असं असतं की जे बिचारे येणार आहेत ते इथं जर परित्राण पाठ ऐकतील तर तेवढ्या वेळासाठी त्यांचं मन धम्मामध्ये रममान होईल आणि त्या परित्राण पाठाला जर आपल्या भाषेत समजून घेतील आणि आपल्यामध्ये जर जे काही दुर्गुण आहेत ते काढून टाकण्याचं अधिष्ठान करतील आणि जे काही आपले सद्गुण आहेत ते वाढवण्याचं अधिष्ठान करतील। आणि असं जर समजा त्यांच्या चित्तामध्ये झालं तर ते कोणामुळं झालं, तर ज्यांनी आज आमंत्रित केलं त्यांच्यामुळं झालं। मग त्यांना असं वाटतं की अशा चांगल्या मार्गावर चालणाऱ्या लोकांना भोजन देण्याचं पुण्य जास्त आहे, म्हणून भोजनाचं नियोजन असते। पण बहुतेक भारतात लोकांना माहीत नाही। लोक कार्यक्रमाला जातात तर फोन करूनच विचारतात की पंगत बसली का रे? हो, मग तवा जायचं आणि जेवले की चालले पळून। माझा काय त्या बिचाऱ्या आयोजकांचा बुके हे तुझे राहतो ते राहतो बाजूलाच, ते बाजूलाच राहून जातो, ऐकडे बाजूलाच राहून जातो। मग समजा ते अशी तिकडून रागारागात येतात, इथं रागारागात खातात, वाडा नाव पटपट मला लई काय माहिती, आणि रागारागात जातात, म्हणजे कणभर बी काही पुण्य होत नाही त्या बिचाऱ्यांचं, आलं लक्षात? तर कमीत कमी इथं आल्यावर असं मुकत जावं, बाकी तिकडे गेल्यावर भांडून का करावं, काही करावं, मग कमीत कमी तेवढं तर त्याचं पुण्य होऊन द्यावं।
तर ही हेतून हे निमित्त असतं. आणि म्हणून त्या अनुषंगाने मनुष्यांना देणं तर हे पुण्य आहेच आहे, पण माणसामध्ये चांगल्या लोकांना गुण धारण केलेल्या लोकांना देणं हे जास्त पुण्य आहे. कसं पुण्य आहे तर तुम्हाला सगळ्यांना हे पटतं. मला सांगा, एका खरकट्या ताटामध्ये जेवण देणं आणि एका स्वच्छ ताटामध्ये जेवण देणं, तुम्हाला कोणत्या ताटात जेवायला आवडेल? आहे का नाही? मग तुम्हाला एवढं तर कळतंय की स्वच्छ ताटात जेवायला आवडतंय. तुम्हाला समजा एकीकडे कचरा कुचऱ्यात बसवायला लावलं आणि दुसरीकडे स्वच्छ आसन टाकलं तर कुठं बसा वाटून तुम्हाला? मग तेवढं तर कळतंय की स्वच्छ आसनावर बसा आपण कळतंय, पण एवढं कळतंय की चांगलं ज्याचं मन चांगलं त्याला भोजन द्यायला पुण्य होते म्हणून. एवढं साधी गोष्ट नाही कळत का की आपण खरकट्या ताटात खाऊ वाटत नाही, मलके कपडे घालू वाटत नाही, मलक्या जागेत बसू वाटत नाही. तर जसं आपण जागा स्वच्छ पाहतो, कपडे स्वच्छ पाहतो आणि ताट जेवताना पण स्वच्छ पाहतो, आहे का नाही? तर जसं आपल्याला असं वाटतं की स्वच्छ ताटात जेवलं तर पचन होईल, चांगल्या जागेवर बसलं तर काही आजार होणार नाही, आहे का नाही? मलके कपडे घातले नाही तर शरीराला स्किनला काही त्वचाला रोग होणार नाही, तर तो फायदा असतो की नाही आपला. तसंच देणाऱ्याला बी असं वाटतं की पण निर्मळ मनाच्या लोकांना दिलं तर आपला फायदा होईल, आपलं पुण्य होईल आणि त्यांचा बी लाभ होईल. म्हणून ही देण्याची परंपरा सुरू झालेली आहे. ते नेहमी आता ध्यानात ठेवा. तुम्ही जेव्हा कधी तुम्हाला आमंत्रित कोण केलं तर तिथूनच तुम्ही विचार करायचा की ज्यांनी आपल्याला आमंत्रित केलं तर त्यांनी फक्त हे भोजन दिलं तर त्याच्या 100 पट मी बदल्यामध्ये त्यांना देईन. काय देईन? तिथं जाऊन मी खूप धम्माचं आचरण करीन आणि मी पुण्याचं क्षेत्र बनेन आणि माझ्यामध्ये पेरल्यानं 100 पट त्यांना होईल. समजा आता 3 जमिनी आहेत, एक आहे खडकाची, दुसरी आहे भुरमुटी दगडादुगडाची आणि तिसरी आहे काळी सुपीक जमीन. आणि तिन्ही जमिनीमध्ये 5-5 किलो पेरलं, तिन्ही जमिनीमध्ये 5 किलो पेरलं तर तुम्ही सांगा बरं, तिन्ही जमिनी सारखंच येईल का? खडकाच्या जमिनीत 5 किलो गहू आणि भुरमुट्या जमिनीत 5 किलो गहू पेरले आणि काळ्या जमिनीमध्ये पण 5 किलो गहू पेरले तर सगळ्यात जास्त पीक कुठं येईल? मग एवढं तर कळतंय की चांगल्या जमिनीत पेरलं तसं ती जमीन म्हणजे आपलं चित्त. असं म्हटलं तुम्हाला, आपलं चित्त. मग तुम्ही कोणाच्याही घरी खडकाळ जमीन बनून जासान, भुरमुटी जमीन बसून जासान का सुपीक जमीन बनून जासान? वा, साधू, कळलं तुम्हाला? किती साधी गोष्ट आहे, किती साधी गोष्ट आहे का नाही? समजा कधी मध्ये लग्न कार्यात जरी गेले तर ती बिचारी महिला 250-100 साड्या आणून ठेवते. काय म्हणून? की बाई आणधन द्यायच्यात म्हणून. तर तुम्ही घेताना सुपीक जमीन बनवून घ्यावा का भांडून घ्यावा? आहे का नाही? ती काय नाही होती, तिचा बाप देईल, मी तर ननंद आहे का नाही? अवघडच का वेगळे. त्याच्यापेक्षा सुपीक जमीन बनवून घेतलं तर किती चांगलं होईल. म्हणजे त्यांना असं धुंडून द्यावं वाटलं पाहिजे, आपल्याला शोधलं पाहिजे ती कुठे व माझ्या सापडेल असं धुंडून आणलं पाहिजे आपल्याला, आहे का नाही? नाही तर मग पुन्हा द्यायच्यात, पुढून हिंडायचं, पुन्हा तिच्या पुढून जायचं, किती वाटलं पाहिजे इला बी द्या, आहे का नाही? तर तसं काही फायदा आहे का? तर भगवंतांनी सांगितलं की जसं भुरमुट्या जमिनीमध्ये खडकाच्या जमिनीपेक्षा थोडं जास्त पीक येते आणि सुपीक जमिनीमध्ये त्या भुरमुट्या जमिनीपेक्षा अधिक जास्त येते. म्हणून नेहमी आपण सुपीक जमीन बनवून गेलं पाहिजे. आणि माणसं असे तरी सुपीक जमिनीप्रमाणेच बाकीच्या प्राण्यापेक्षा. गटाऱ्यामधल्या किड्यांना जरी टाकलं ना तरी पण पुण्य होते, असे भगवान एका ब्राह्मणाने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात म्हटले होते. ब्राह्मण म्हणे की भगवान, कोणाला दिल्याने जास्त पुण्य होतं? तर भगवान म्हणाले, सम्यक संबुद्धाला दिल्याने जास्त पुण्य होतं. मग बाकी लोकांना दिल्याचं वाया जातं का? तर भगवान म्हटले, नाही रे, तसं नाही. तू विचारला प्रश्न म्हणून उत्तर दिलं की संपूर्ण संसारामध्ये सम्यक संबुद्धच घेण्याच्या पात्रतेचे आहेत, ते पात्र आहेत घेण्याच्या, पण त्यांना दिल्याने जास्त पुण्य होते. याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांना दिल्याने पुण्य होत नाही. गटारामधल्या किड्याला जरी टाकलं ना ब्राह्मणा तू, तरी तुझं पुण्य होतं, म्हणजे त्याबद्दल वाद नाही. पण गटारातल्या किड्यांना तू टाकल्यानंतर तुला जेवढं पुण्य होईल ना त्याच्यापेक्षा जर जास्त पुण्य पाहिजे तर हे 4 पायाच्या प्राण्याला दे म्हणे, कारण त्या गटारातल्या किड्यापेक्षा ते पुण्यवान आहेत. म्हणून ते गटारात नाही गेले, ते 4 पायाचे प्राणी झाले. ते बी दुर्गतीलाच आहे, त्याबद्दल वाद नाही. ते पण ते छान भावामध्ये जेवतच आहेत म्हणे, पण कमीत कमी त्या गटारापेक्षा चांगले आहेत, आहे का नाही? म्हणून हे ब्राह्मणा, तुला जर जास्त पुण्य पाहिजे असेल ना तर तिकडे टाकण्यापेक्षा या प्राण्याला दे ना म्हणे. आणि ब्राह्मणा, तुला जर वाटत असेल की जास्त पुण्य करायचं तर त्या प्राण्याला देण्यापेक्षा माणसाला दे म्हणे, माणसं जास्त पुण्यवान आहे 2 पायाचे. आलं लक्षात? आणि मग पुढे काय म्हटले, अरे ब्राह्मणा, तुला जर जास्त पुण्य कमवायचं असेल तर माणसांमध्ये सुद्धा दुःशील लोकांना देण्यापेक्षा शीलवान लोकांना दे. हे ब्राह्मणाला पटलं नाही, तुम्हाला पण पटतंय. मला सांगा, दारू पिणाऱ्या माणसाला देण्यापेक्षा बिना दारूवाल्याला देणं चांगलं आहे का दारू पिणाऱ्याला देणं चांगलं आहे? दारूवाल्याला दिल्या तिथं शिवे देणे एखादी आपल्याला काय सांगतात नाही, वाढताच पार व्हायचं वाढून तुम्ही काही वाढता
बाई तुम्हाला दिसलं नाही का? तिकडे तिकडेच बोट्या टाकल्या मला टाकले असं म्हणते माहिती का? बेल्यान माणसाला काय भरोसा आहे का नाही? तर ते अवघडच काम आहे. म्हणून भगवंतांनी नेहमी सांगितलंय की हत्या, चोरी, दुराचार, खोटं बोलून नशापतन करणारे, या शिलाचं उल्लंघन करणाऱ्या माणसापेक्षा या शिलाचं पालन करणाऱ्याला दिलेलं कधी पण चांगलं आहे का नाही? जास्त पुण्य होते. आणि काय म्हटलं, हे ब्राह्मणा, पंचशीलवाल्याला देणं पुण्य आहे, पण त्यांचं पुण्य एका पारड्यात, त्यांचं पुण्य एका पारड्यात आणि लाखो प्राण्याला देण्याचं पुण्य एका पारड्यात आहे. लाखो प्राण्याला बघा, एकच पंचशील धार ठेवायचं एका पारड्यात आणि लाखो प्राणी ठेवायचे आणि त्यांना द्यायचं. तुम्ही जेवढं प्राण्याला द्याल ना, लाखो प्राण्यांना तेवढं एकाच पंचशीलवाल्या माणसाला दिल्याचं बराबरीचं आहे. मग आपण ठरवायचं बाबा, लाखो प्राण्याला देत बसण्यापेक्षा एका शीलवान माणसाला दिलेलं चांगलं असतं. पुढं काय म्हटले की ते पंचशीलवाल्याला देण्यापेक्षा जास्त जर पुण्य कमावायचं असेल तर 8 शील पालन करण्याला दिलं पाहिजे. आपल्याकडे बऱ्याच उपाशिका आहेत ज्या पंचशील मागाती घेत नव्हत्या, मुक्यात बसल्या होत्या. बाकीच्या काही महिला वाटलं बाई या मुक्या आहेत, मग आपण मुक्यात राहू, काय व्हायला माझ्या लक्षात येतं. म्हणून कोणी म्हणे नकावर करू, मग नंतर मला डाऊट आलं की त्याला वाटतं बाबा मुक्या येतं, आपण मुक्यात राहू. हा काय असं दास्तवूनच गेलं म्हणावं का नाही, बुजावं का नाही, त्याला ऐकली कधी कधी वाटतं घ्या म्हणेन, मग आपण कोण म्हणा असं वाटलं. असं कधी कधी माझ्या नंतर लक्षात आलं की त्याला विचारते का कधी कधी उपाशिका कोणी मोठ्यानं म्हणलं तर त्याच्या सोबत म्हणा वाटलं नाही का नाही. त्यात आपण जोऱ्यांना मग तसं कोणी नाही म्हणलं हळूहळू किंवा अड्डा होतच त्याला वाटतं काय होईल काय नाही, ऐका नाही. जसं काही विहिरीच्या काठावर आपण विहिरीत पडणार आहे का काय आता. तर भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तथागताच्या सद्धम्माला 8 शिलाचं पालन करणाऱ्याला दिलं ना जास्त पुण्य होते, खूप पुण्य होते. आणि 8 शीलवाल्यांना देण्याच्या पुण्यापेक्षा तुम्हाला जर जास्त पुण्य कमवायची इच्छा उत्पन्न झाली तर मग शोधून तुम्ही काय केलं पाहिजे, श्रामणेरांना शोधलं पाहिजे. जे श्रामणेर आहेत ना, 10-10 दिवसात शिबिर घेतात, काय करतात, त्यांना दिलं जास्त पुण्य आहे जास्त. आणि त्यांच्यापेक्षाही जास्त पुण्य आहे की 1-2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष बौद्ध धर्माचं प्रशिक्षण घेण्यासाठी श्रामणेर बनलेत. अजून कायमचे भिक्षू झाले नाहीत, पण जास्त कालावधीसाठी भिक्षू श्रामणेर बनलेत. मग रोज बुद्धाचं ध्यान करतात, बुद्धाचं वचन ऐकतात, चांगलं पालन करतात. तर त्या 10 दिवसावाल्यापेक्षा हे इकडं श्रमण जीवन जगतात. ते श्रमण का म्हणतात त्यांना काय म्हणतात, श्रामणेर बी म्हणतात. आणि त्यांना श्रमण म्हणतात. श्रमण म्हणजे काय, जे मनाचं श्रम करतात. श्रम म्हणजे मेहनत, परिश्रम. पण कशाचं करतात, चांगलं मन बनवण्याचं परिश्रम करतात, म्हणून त्यांना श्रमण म्हटलेलं आहे. समनानंद दर्शन म्हणजे श्रमण आले की त्यांच्या दर्शनाला गेलं पाहिजे. पण श्रमण तर पाहिजे आपल्याला की ते मनाचं परिश्रम करू लागलेत. मन चांगलं करण्याचं, हे धुणे भांडे माती खोदणे किंवा हे समोर नाही का बिचारे बघा ना बिगारी काम करू लागलेत, हे मेहनतीचं काम आहेत का नाही. तर त्यांचा जे मुकरदम आहे का नाही, तो काहीच काम करत नाही, नुसतं त्या सांगतोय. तर त्या मुकरदमला जास्त पगार आहे का त्या बिगाऱ्याला पगार जास्त आहे? मग तो तर काहीच करत नाही, त्याला कोण जास्त पगार आहे? मग ऑफिस मध्ये चपराशी फायली इकडे ने तिकडे ने, पाणी भरून ठेव, हे कर ते कर, झाडू मार, हे कर, किती काम असतात. मग चपराशाला जास्त पगार आहे का कलेक्टरने सह्या करतो त्याला जास्त पगार आहे? मग तो काहीच काम करत त्याला कोण जास्त पगार आहे? कारण यांनी निसर्गानं प्रूव्ह केलेलं आहे की शरीराच्या कामापेक्षा मनाचं जो काम करतो त्याला जास्त पुण्य असते. म्हणून मनाचं काम करणाऱ्याला जास्त फळ मिळते शरीराच्या कामापेक्षा. मग तुम्ही याचा अर्थ असं म्हणता मी उद्यापासून भांडे सोडून देते पाहिजे नवऱ्या धुवावरतो मी कवर धुवाचं आवड, तसं नाही. आता छोटे मोठे कामं तर करावं लागणार तुम्हाला. मनाचं काम म्हणजे मनात राग येतो, मनात द्वेष येतो आणि मनात मोह होतो. आणि तिथून जर तो राग द्वेष मोह काढला ना तर मग तिथून पुढे आपलं हे शरीरच पवित्र बनून जातं. म्हणून मग त्याचं पुण्य जास्त मिळतं. म्हणून त्याला श्रमण म्हणतात की ते श्रम करतात, परिश्रम करतात. मग त्यांच्यापेक्षाही जास्त जर तुम्हाला पुण्य कमावायचं असेल तर जे कायमचे भिक्षू झाले, उपसंपदा झाले, असे भिक्षूला दिलं जास्त पुण्य होते. त्याची व्याख्या अशी केली की 5,000 पंचशीलवाल्या लोकांना भोजन देणं, 5,000 पंचशीलवाल्या लोकांना भोजन देणं आणि ते पुण्य एका पारड्यात, आणि एकाच कायम स्वरूपीच्या भिक्षूला भोजन देणं ते पुण्य एका पारड्यात. बघा बरं किती पुण्य आहे. मग 5,000 उपासक कुठं धुंडाल तुम्ही? त्याच्यापेक्षा एक भंतीची तुम्ही उपसंपन्न आहेत का, एक जर धुंडले तर झालं पुण्य तुमचं तेवढं मोठं. पण आपल्या अनेक लोकांना अजून हे पटलं, समजलं नाही म्हणून ते लग्न कार्यामध्ये माहिती का 2-2, 3-3 हजार लोकांना भोजन देतात. पण एका भंतीजीला देता येत नाही त्या बिचाऱ्यांना. ते एका भंतीजीचं नियोजन होत नाही आपल्याकडं. एका भंतीजीला आणून बसवतात 3 घंट्यापासून भंतीजीच्या स्टेजवर बसले, स्वतःचा थोका गिळू बेजार, त्याला पाणी नाही, त्याच्याकडे कोण पाहिलं बी नाही, बसले बिचारे 3 घंट्यापासून, त्याला पाणी नाही देत कोणी. आणि जे लोक तिकडं दारू पिऊन आलेत, त्याला पाणीच घेऊन जातात गेटवर, वराडावर पाणी पाजा. म्हणलं बैलाला पाणी पाजलं सारख्याच्या बाबूला येतं, वराडावर पाणी वराड कोण, दारू पिणार वराड, सगळं नाही बरं थोडे. म्हणजे दारू पिणाऱ्याला पाणी घेऊन जातात आणि दारू सोडणारा थुका पेत बसलाय बिचारा. म्हणजे किती आवड काय अजून समजलं का आपल्याला ही गोष्टी. म्हणून म्हणताना आपण की काऊन प्रगती नाही होऊ लागली काय लोकांची. तुम्ही आज ही गोष्ट माझी ऐका आणि तुम्ही ध्यानात ठेवा.
आणि 6-7 महिन्यात फोन मला करा, तुमची बघा संपत्ती वाढते की नाही, तर बघा तुमचे आजार बरे होतात की नाही, तर बघा तुमच्या घरात पटापटा काम होतात की नाही, बघा तुमच्या लेकरं बाळाचे लग्न जर करायचे असतं जुटतात की नाही, तर बघा तर तुमच्या नोकऱ्या प्रमोशन होतात की नाही. तर तुमची विहीर जरी आटली असेल आणि घरचा बोर जरी आटला असेल त्याला पाणीच लागतं टरकन. बघा तुम्ही करून तर पाखरी अंधश्रद्धा नाही आहे, फक्त हे तुम्हाला शुद्ध स्वरूपात केलं पाहिजे. म्हणून इतका सोपा धम्म आहे ना, फक्त तो शिकून घ्यावा लागतो आणि आचरणात आणावा लागतो, आणि त्या आचरणाचं फळ देतो निसर्ग. इथं काय कर्मकांड नाही, इथं काय वरीश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा कोणी बसलेलं नाही. आपण केलेल्या कर्माचं तो फळ येतो. आता मला सांगा, शेतकऱ्याने जर गहू पेरले तर त्याचं फळ त्याला 2, 4, 5, 6 महिन्यात गहू येतील का बटाटे येतील? येईल का नाही? आणि जळून जातील का? किती जरी नाही पाऊस पडा, किती जरी दुष्काळ झाला, तर पेरल्यानंतर उगवल्यानंतर थोडं तर होईल त्याला. म्हणून भगवंतांनी सांगितलं की नेहमी आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की ह्या पुण्याचं फळ मिळतं म्हणजे मिळतं, म्हणून पुण्यकर्म करत राहा, कुशल कर्म करत राहा. आणि पुन्हा एकीकडे काय सांगितलं की अशा 10,000 लोकांना, 25शीलवाल्या 10,000 लोकांना भोजन देण्याचं पुण्य एका पारड्यात, आणि एका थेरो भिक्षूला भोजन देण्याचं पुण्य दुसऱ्या पारड्यात. थेरो की ज्याची उपसंपदा होऊन 10 वर्ष झालेत, आणि 20,000 25शीलवाल्या लोकांना भोजन देण्याचं पुण्य दुसऱ्या पारड्यात, आणि एका महाथेरोला भोजन देण्याचं पुण्य दुसऱ्या पारड्यात. आलं लक्षात? म्हणून पूर्वीचे लोक सांगताना मी म्हणायचे, म्हणते आमच्या घरी परित्राण पाठायला अवश्य या, पण कमीत कमी एक तरी महाथेरो राहू द्या, कमीत कमी एक तरी थेरो राहू द्या, बाकी मग सगळे संघ असला तरी चालेल. म्हणते 1-2 श्रामणेर पण आणा. का की म्हणते आमचं महापुण्यवान थेरोला बी पुण्य झालं पाहिजे, तेव्हा महाथेरोला बी झालं पाहिजे, नवख्या संपूर्ण भिक्षूला बी झालं पाहिजे, पण शिकाऊ भिक्षूला सुद्धा आम्ही हे दिलं पाहिजे की उद्या आमची श्रद्धा पाहून त्यांना वाटलं पाहिजे कायमचं चिवरात राहिलं. तर म्हणते आमचं भोजन कायमच्या एखाद्या भिक्षूला चिवरात येण्यासाठी प्रवृत्त आमची श्रद्धा केली पाहिजे. आमची श्रद्धा पाहून एखाद्या श्रामणेरांना असं वाटलं पाहिजे की लोक किती चांगले आहेत गड्या, इथं चिवरात आपण येतो, लोक गुडघ्यावर बसून बसून भोजन देतात आणि पुन्हा घ्या म्हणतात, आणि घरी गेल्यावर तर मायबाप असं काय गुडघ्यावर बसून देत नाही. मायबाप म्हणते नाही पोरा जेवण केलेलं आहे, जेवण कर, नाही केलं तर राही उपाशी दिवस नाहीच म्हणून. ऐक नाही, तुम्ही कधीतरी पाहिले का तुम्ही घरी आपल्याला कोणाला भोजन देतो का आपण? आमच्याकडे लहान लेकरं 10 दिवस श्रामणेर झाले होते. शेवटच्या दिवशी मी त्यांना सांगून ठेवलं, पहा म्हटलं तुम्हाला सवय पडली आता 3दा म्हणून खायची. इकडे लोक गुडघ्यावर बसून म्हणतात खा, घरी गेल्यावर तुम्हाला कोणी वाटणार तुम्हाला रट्टे बसतात. म्हणजे घरी गेल्यावर तर घरी सांभाळून राहा म्हटलं, आता घरी गेल्यावर तुम्हाला नीट काय नाही तर मग पटकेच बसतात म्हटलं. आता तिकडे काय तुमच्या कोणी पाया पडणार नाही म्हटलं. तर पाहिलं किती चांगलं जीवन आहे. तर एका नवीन श्रामणेराला बी भोजन दिलं पाहिजे, एवढ्यासाठी की ते आपल्या श्रद्धेला पाहून, आपलं दान पाहून आपण त्यांची सेवा सुरक्षा करतो हे पाहून त्यांना चिवरात राहावं वाटलं पाहिजे, आहे का नाही? नाही तर भंतेजी शेजारून गेले तर मग भंतेजीकडे पाहायचं, हे त्यांचे भंतेजी गेलेत असो त्या की आपले नाही. आपले भंतेजी म्हटलं तर आपले भंतेजी, त्यांचं म्हणलं तर मग कसं वाटलं एखाद्या भंतेजीला, अरे हे त्यांचे भंतेजी म्हणले तर आपले भंतेजी म्हणावं. म्हणून तुमची श्रद्धा भिक्षूंना कायमस्वरूपी चिवरात टिकू शकते. अशा रीतीनं तथागताने सांगितलं की सुपीक जमीन आपण बनलं पाहिजे. आज या परिवारांनी सगळ्याला मोठ्या श्रद्धेनं आमंत्रित केलं, आणि आमंत्रित करून हेतू तोच आहे की तुम्हाला सद्धम्म कळावं, आणि जेवढं काही आपलं आयुष्य राहिलंय तेवढ्या आयुष्यामध्ये आपलं जीवन सुखी जावं. प्रवचन कशासाठी ऐकायचं असतं की राहिलेल्या आयुष्यात आपल्याला सुखाचं काहीतरी मिळावं, म्हणून काहीतरी सुखाचा मार्ग मिळाला पाहिजे. आता तुम्ही जर नीट ऐकलं तर तुम्हाला मी सुखाचा मार्ग सांगतो की सुखी कसं राहता येतं म्हणून. तसं जर केलं तर सुखी राहता येते माणसाला. नाही तर मग आपल्याकडून जर समजा नकळत कर्म होम पडले, आपल्याला माहित पण नाही की याचं फळ आल्यावर दुःख येईल म्हणून. आता मला सांगा, कोणासोबत भांडण केलं, भांडण केल्यानंतर त्याचं फळ आल्यावर सुख येईल का दुःख येईल? समजा आज तुम्ही लय रागात बोलून बसले, कोणाला तरी असे बोलले, लय भांडले, काय केलं पदर खाऊ हाता करू भांडले, बांगड्या मागं सरू तुम्हाला कोणी धरू म्हणजे सोड तिकडं घेऊ काय होतं असं तुम्ही लोक भांडू घेतलं कोणाला, आणि भांडू घेतलं, शेजारने भांडल्या, आणि दुसऱ्या दिवशी नवरा गेला कुठेतरी कामाला दुसऱ्या गावाला, घरी सगळे गेले आणि तुम्हीच एकट्या घरी, आहे का नाही? आणि तुम्हीच एकट्या घरी, आणि रात्यातून तुम्हाला अशी थंडी भरून आली, अशी ताप आली तुम्हाला, आणि अशी तुम्ही बिमार पडले की काय सांगावं तुम्ही. आता तुम्हाला असं वाटलं मरते का काय असं वाटलं, तर मग तुम्हाला आठवण येते, माय या शेजारने आपल्याला न्यावं दवाखान्यात, आहे का नाही? आता तिला तर बागड्या सारू भाटल्यात तुम्ही. तिला जर निरोप गेला, आपल्या पोरं परत गेले, काकी माझी मम्मी लय बिमार पडली, काकी चला ना. आता रोजच येत होती बिचारी, आता भांडली तर ती म्हणती बापा यावं वाटतंय, पण तुम्ही माय पुन्हा उठून भांडण, कालच तर भांडली. आता काय करा मला सांगा, भांडणाचं फळ काय भेटलं आपल्याला? आपलं दुःख सुखात पण धावून येते का? पण तेच जर आपण 2 प्रेमाचे चांगले आपुलकीचे शब्द बोललो तर कोणी बी आपल्या जीवनात धावून येते की नाही? तेच समजा एखादी सासू
सुनाला जर सारखी प्रेमानं 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 बोलली, एखादी सासू तरुण असताना सुनही तरुण असताना सासू जर तिला प्रेमानं प्रेमानं बोलली आणि सासू म्हातारी झाली तर मग कोणाच्या हवाली जाईल? सुनाची. मग सून आहे का नाही फुलासारखंच आपण का नाही? पण नेहमी 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 तिला टोमणे, माय आई ते पेटावर रेवगोट्या नाही आणि संसार. आता घडी 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 असे बोलल्या आणि या म्हाताऱ्या झाल्यावर सुना काय करतील? मग दररोज कुचकावतात. मग असं काय पाठ घासा म्हणलं तर असं घासतात, असे पाठ घासतात, साल्टच काढून टाकतात पाठीचं. मग आता फिरून कोणाला पाठ घासा वाटत काय करे आवडच काय वेगळे. तर नेहमी ध्यानात ठेवायचं की आपण तरुणच्या तरुण राहणार नाही, आपण एक नाही एक दिवस तरी म्हातारे होणार आहेत. मग म्हातारे झाल्यानंतर आपल्याला बसवायसाठी, उठवायसाठी, खाऊ घालण्यासाठी, आंघोळ घालण्यासाठी, इव्हन लघवी विष्ठेला घेऊन जाण्यासाठी दुसऱ्याच्या आधारात जावं लागणार आहे. आणि जर तुम्हाला कोणाचा आधार नाही घ्यायचा असेल तर मग तुम्ही धम्माचा आधार घ्या. एक तर तुम्ही धम्माचा आधार घ्या. तुमच्याकडे धम्माचं पुण्य एवढं पाहिजे की जन्म दिलेला मुला मुलीने जरी नाही सांभाळलं तर समाजातून कोणताही धम्मपुत्र आणि कोणतीही धम्मपुत्री समोर येते आणि आपल्याला फुलानं जपते. जसं की आमचे आनंदबोधी भंतेजी जे मुलं मुली होते ते भिक्षू झाल्यानंतर त्यांना 15 ते 20 वर्ष आमच्याजवळ राहिले. तर आमच्या लहान श्रावणाने त्यांची सेवा त्यांच्या मुला मुलीने बी तेवढी नसती केली, त्याच्या सुनानं बी नसती केली. तेवढी त्यांची सेवा त्यांना शेवटपर्यंत मस्त मुंडन करून देणं, आंघोळ घालून देणं, त्यांना आंघोळ घालताना छान वाटायचं मस्त, त्याची लाडी करून देणं आणि त्यांना लगेच जेवण बिवण आणून देणं. आणि भंतेजी लगेच 92 वर्षाचे होतो लोक असे मस्त टुनटुन होते. लगेच टुन काहीच नाही झालं, त्यांना काही त्रास नाही झाला. बघा बरं, म्हातार पण सुखात गेलं का दुखात गेलं आहे का नाही? नाही तर माझं पडल्या जागी आपलं काय काय महिला म्हणतात, मा हे सगळं घर मी मोठ्या कष्टानं उभं केलंय आणि तिला आता चहा मागते तर म्हणते दूध संपलं, कसं करू? असं भेटायला कोणी आल्यावर आणि मग ते म्हणते हातानं करून प्यावा ना. अहो मा हे पाय तुटलाय ना काय हाताने करून प्यावा, कंबर मोड आहे म्हणून तिच्या हवाने गेले. आता हिला कोण पुसत होतं डुचकीला माझं विचार. आता कंबर मोडी तरी बी तोंड शब्द काही नीट झाले नाही. माझं तसं म्हणल्यावर सून काय म्हणून की हो बाई तुम्ही लय म्हणल्यात तर घ्या घटव दुधाचा चहा. अशानं सून नाही की मीठ टाकून देणार चहा, अवघडच काय वेगळे. म्हणून आपली वाणी मधुर असली पाहिजे. आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की बापा रे आपण कोणाच्या तरी हवाली होणार आहे. त्याच्यापेक्षा एक तर आपल्याकडे पुण्य असू द्या, पैशानं काम जमत नाही. तुमच्याकडे पिशवी भरून जरी पैसे असले, पैसे पण तुमचं तोंड जर चांगलं नसलं आणि तुम्ही जर पोराला नातोला रागात म्हणले ए काट्या पिशवीतून पैसे काढा मला हे आणून दे रे, बाई तिकडे म्हातारी मी नाही, मग काय करतो? मग काय पैसे पळत जातील का? त्याच्यापेक्षा तुमच्याकडे वाणी चांगली असली पाहिजे, तुमच्याकडे प्रेम असलं पाहिजे, दया असली पाहिजे. आणि मग तुमच्या पिशवीत 1 रुपया जर नसला तर ते बिचारे कर्ज काढू काढू तुम्हाला नीट करतात. लक्षात, आपली शेती विकू नीट करतात. माहितीये का? आपल्याला साधा ताप जर आला तर पुन्हा पुन्हा सुट्ट्या टाकू आपल्या डोक्यावर कपाळावर पट्ट्या ठेवू लक्षात, पुन्हा आपली ताप पाहू रात्रभर जागू आपल्याला नीट करतात. कशामुळं? फक्त आपल्याकडे पुण्य धर्म असल्यामुळं. म्हणून तुम्ही शिकून घ्या बुवा. आता आपण जेवढं बी आयुष्य राहिलंय तेवढ्या आयुष्यात जर सुखी राहायचं असेल ना तर तुम्ही जीवनात सुखी बनवा. आणि तुम्हाला एक आणखी सोपी कला देऊन जातो, लय सोपी आहे. आपलं कधीच कोणासंग भांडणच होत नाही. कसं होतं? सुखी जीवन जिने की कला, सुखी जीवनाचा मार्ग. आई हे मला इकडे द्या, 1 मिनिट द्या. नाही द्या. बघा, सुखी जीवन जगण्याचा मार्ग किती सोपा आहे पाहून घ्या सगळ्याजणी. ध्यानात ठेवा. भगवान बुद्धाने आनंदाला सांगितलं होतं की आनंदा, सुखी जीवन जगण्याचा मार्ग मी तुला शिकून जातो, तू इतरांना शिकव. आता तुम्ही पण शिकून घ्या, लय सोपा आहे मार्ग. भगवान बुद्धाने असा एक रुमाल घेतला आणि आनंदला विचारलं की हे काय आहे? तर आनंद म्हणे भगवान ही गाठ आहे. मग भगवान त्याने विचारलं आता हे काय होऊ लागलं? म्हणे भगवान ही गाठ पक्की होऊ लागली. मग पुन्हा विचारलं आता? म्हणे भगवान जास्त पक्की होऊ लागली. आनंदा इकडं आणि इकडं जर जोराने खेचलं तर काय होईल? म्हणे भगवान जर लय ताकदीनं खेचलं, ताटपट खाऊ खेचलं तर ही गाठ इतकी पक्की होईल की ही सुटणारच नाही. मग आनंद सोडायसाठी काय करावं लागेल? भगवान मला असं वाटतं ही कापावंच लागेल. तसंच आहे रे आनंदा, या संसारातले लोक अशाच एकमेकाबद्दल मनात गाठी बनवतात, अशाच एकमेकाबद्दल गाठी बनवतात. तिनं असं काऊन म्हणलं, तिनं तसं काऊन बोललं, त्यानं असं काऊन म्हणलं, त्यानं म्हणावं का? ते एकमेकाबद्दल अशा राग द्वेष मोहाच्या गाठी बनवतात आणि मनात आड्या पाडतात. आणि त्या मनातल्या गाठी आड्या तशाच मग शरीरावर येतात आणि मग छोटे मोठे आजार होतात आणि कधी कधी खरंच ऑपरेशन करून गाठी काढावं लागतात. लक्षात. म्हणून आनंद लोक त्याच्यामुळे दुखी आहेत. मनात एकमेकाबद्दल आढे आहेत, मनात एकमेकाबद्दल राग द्वेष मोहाच्या आढे आहेत, एकमेकाबद्दल द्वेष आहेत, त्याच्या आढे आहेत, त्याच्या गाठी आहेत. पण भगवान मग सुखी जीवनाचा मार्ग काय आहे? तर भगवान मी सांगतो ना आनंदाला, तुला सोपं सांगतो ना. हे बघ म्हणे, हे पदर म्हणजे आपण आणि तो पदर म्हणजे तो पुढचा व्यक्ती.
जो कोणी आपल्या संपर्कात येतो, तर त्या माणसाने जरी गाठ बनवायचा असा प्रयत्न केला आणि त्यानं असं वळलं की आपली बाजू सोडून द्यायची, आपली बाजू सोडून द्यायची. आता आपली बाजू जर सोडून दिली तर गाठ बसन का आनंद? तर म्हणे नाही भगवान. जर त्या पुढच्या माणसानं 10 त्याचे पहिलवान मित्र आणले 10 आणि ते 10चे 10 बी इकडून ताकदीनं वळायला लागले पण आपली बाजू दिली सोडून, तर गाठ बसन का आनंदा? म्हणे नाही भगवान. त्यानं 4-5 हत्ती आणि 2-4 गेंडे इकडून जुतले आणि इकडून आपली बाजू दिली सोडून, तर गाठ बसन का? नाही. त्यानं बुलडोझर आणि एखादा क्रियान आणून जरी इकडे दिलं जोडून आणि आपली बाजू दिली सोडून, तर गाठ बसन का आनंदा? नाही. त्यानं माल वाहायची ट्रेन जोडली इकडून, माल वाहायची ट्रेन आणि ट्रेनचे ट्रेन दिली जोडून पण आपली बाजू दिली आपण सोडून, तर गाठ बसन का? आहे का ताकद संसारामध्ये याला गाठ बसवायची? आणि थोडं जर समजा पुढच्या अशी गाठ बनवली आणि आपण जर इकडून थोडी धरून जरी ठेवली तरी गाठ बसते. म्हणून धरून बी नाही ठेवू. काही काही लोक मला म्हणतात भंतेजीला इतकं मुख राहून चालत नाही ना हो, म्हणजे त्याला वाटतं धरावचे. आणि मग मी सांगितलं त्याला सैल सोडून ते होते नाही भंतेजी लयच लयच गरिबीचं काम होतंय बघे, तर म्हणलं मग त्याला गाठ बसती. आपली बाजू सोडून द्या. आयुष्यात कधीही वाद कलह होणार नाही. किती सोपी कला आहे सांगा बरं. जीवन जगण्याची किती चांगला सोपा मार्ग आहे. याला फार अवघड, याला काही पैसे लागतात का? याला काही अभ्यास लागतो का? याला काही शिकलेलेच लागतात का? हे फक्त नोकरीवाल्याला जमतंय का? ज्याच्याकडे पैसे त्याला जमतंय का? बरं फक्त गोऱ्या लोकांना जमते, काय जमतच नाही असं काय आहे का? असं काय आहे का? नाही ना. किती सोपी गोष्ट ही, कोणाला पण येते का नाही? म्हणून माय माऊल्यांनो, सुखी जीवन जगण्याचा मार्ग तुम्ही शिकून घ्या. तुमच्यावर असे प्रसंग येतील, वारंवार येतील आणि असे वारंवार प्रसंग आलं तर लगेच ध्यानात म्हणजे भंतेजीने सांगते आपली बाजू सोडून द्या. कोणी काही म्हणत आपली बाजू सोडून द्यायची. आपली बाजू सैल सोडल्यामुळं कधीही वाद कटकटी भांडण होत नाही. होऊ शकते कदाचित पुढच्या व्यक्तीला असं वाटेल की हाय घाबरले बेले काय जे वाटायचं ते वाटलं. आपलं ते वाटण्याशी घेणं देणं नाही, तर्क लावण्याशी घेणं देणं नाही. कारण असं नम्र राहिल्यामुळं आपली बाजू सैल सोडून आपला स्वभाव बनून जातो आणि मग आपला स्वभाव असं झाल्यानंतर संसारातलं कुठलंही दुःख आपल्या वाट्यावर येत नाही. तिकडे काही माणूस चिडचिड करून त्याचं दुःख येऊ, नुकसान हो, आपली इच्छा नाही त्याला दुःख येऊ, पण त्याचा स्वभाव विचारायचा. त्यांना आपलं पाहून शिकलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही शिकलं तर काय करावं. म्हणून तुम्ही नित्यनेमाने हे सराव टाकून घ्या. आपल्या बाजूनं कोणालाही दुःखी करू नका. एक म्हातारी होती, तिच्या 4-5-6 सुना आणि नात सुना आणि म्हातारीचा रुबाब असा की पोरं घाबरायचे, नातं घाबरायचे. म्हातारी कधी कोणाला डुष्यच मारायची. म्हातारी सवयच पडून गेली. कोणाला काय बोलायचं असले एका डुष्यातच पाडायची म्हातारी. नातुंड परतुंड बसले की असं डुष्याच मारायची. आता म्हातारीला गेली सवय लागून. ही सवय बी काही चांगली नसती. म्हातारी सवय लागली, म्हातारीला असं टर भ्यायचं सगळं घर. आणि एक दिवस म्हातारी चालली रिक्षात बसली. म्हातारी शेजारी बसली एक पोरगी. आता म्हातारी ध्यानच नाही ना की आपली नात नाही म्हणून. म्हातारीला घरची सवय असं डुस्सा मारायची कोणाला बी. म्हातारी आता ती तिसरीच पोरगी आणि म्हातारी तिला बी डुस्सा मारायला गेली. वैव पण कर ती पोरगी एवढी खट्याल की तिने एका डुस्सात म्हातारी खालीच पाडली. म्हातारी तिने जोऱ्यानं मारला की म्हातारी खालीच पडली. खाली पडल्यावर म्हातारीचा पोरडा हात मोडा. घरी आली म्हातारी. सगळ्या सुना विचारलं काय झालं आत्या? म्हणजे मा एका पोरी एका डुस्सात पाडलं म्हणे मला. म्हणजे आत्या तुम्ही डुस्से मारू कशाला सवय मारून घेतली? डुस्से मारायचे द्या सोडून. म्हणे हो माय आता डुस्से मारणार नाही. ते असं सवय पडली ना, ती सवय मोठी खराब असते. वाईट सवय. चांगली सवय तुम्ही लावून घ्या बरं. चांगली सवय प्रेमाने किती कोणी असलं जय भीम करायचा समजतं आपुलकीनं. बरं जय भीमचे काही पैसे लागत नाही. बरं दोन ऐवजी 5 वेळेस दिवसभर जय भीम घातला आणि आपण 10 वेळेस जरी कोणाला जय भीम घातला तर काही बिल येत नाही आपल्याला. काय नाही असं लाईट सारखं किंवा असं 100 वेळेस जय भीम घातला तर 200 रुपये बिलच आलं आपल्याला. असं काय नाही. बरं जय भीम किती वेळेस प्रेमाने घातलं त्याचं काही बिल येतंय? त्याचं काही पैसे लागते का? नाही आमचं ना जय भीम तुम्हाला केला असता बाई, पण मग टॉक टाईमच संपलं होतं. आता काय जय भीमचं असं काय टॉक टाईम आहे काय? रिचार्ज संपला होता. अरे प्रेमानं कोणाला जय भीम घालू शकता दिवसभर? ते पुण्य आहे. जय भीम मध्ये पुण्य आहे. एकमेकाला उत्साह देण्याची संधी आहे. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, सकाळी उठल्यापासून तुम्ही ही पहिली गोष्ट ध्यानात ठेवा की बोलायचं असेल तर बुद्ध वचन बोला. झोपातून उठल्याबरोबर काही नका बोलू. सवय लावून घ्या की आता आपल्या झोपातून उठायचं तर पहा तुम्ही तुमचं कोणतंही इंद्रिय काम करणार आहे पहिल्यांदा. झोपातून उठल्याबरोबर इंद्रिय म्हणजे डोळे. तर तुम्ही झोपातून उठल्याबरोबर पहिले डोळे उघडणार आहे का तुमचं कान इंद्रिय तुम्हाला काही शब्द कानावर येणार आहे? काय सांगा कोणाकोणाचे शब्द कानावर येतील. कधी कोणाचे डोळे अगोदर उघडतील किंवा होऊ शकते कोणाकोणाला डायरेक्ट या तोंडात काही बोलायचं काम पडेल. म्हणजे डोळे लावेलच आहे तिकडं आणि तिकडं गोदडीतूनच बोलायचं काम पडेल का? काय सांगा कोणाला? तर समजून घ्या. समजा तुम्हाला जर डोळ्याला काम पडलं, तुमच्या कानाला पहिलं काम पडलं किंवा तुमच्या तोंडाला जर पहिलं काम पडलं किंवा होऊ शकतंय नाक तर कंटिन्यू सुरूच असते, तर तुम्ही ना डोळ्याचं जरी काम पडलं तर कोणालाही पहिले बघू नका. पहिले बुद्ध पाहून घ्या घरात.
तुम्ही घरात झोपातून उठल्याबरोबर काय करा, पहिले असं झोपातून उठल्या बरोबर बुद्ध पाहून घ्यायचे, बुद्धालाच पाहायचं. तर असं डोळे लावूनच जायचं जिथं कुठं बुद्ध असतील, पहिले आपल्या रूममध्ये ठेवून द्यायचे. कारण लक्षात पहिले बुद्ध पहा. जे सकाळी उठल्याबरोबर बुद्ध पाहतात तर त्या माणसाचे डोळ्यात आपोआप बुद्ध येता. बुद्ध म्हणजे दया, बुद्ध म्हणजे मैत्री, बुद्ध म्हणजे करुणा, बुद्ध म्हणजे मुदिता, बुद्ध म्हणजे उपेक्षा, बुद्ध म्हणजे 37 बोधिपाक्ष धर्माचे महापुण्य कर्म. तर ते तुमच्या डोळ्यात बांधतात. आता त्याचे डोळेच बुद्धाच्या गुणाचे आहेत, तर त्या व्यक्तीवरचं काय दुःख येणार कधीतरी. आणि जसे तुम्हाला शब्द ऐकायचे असले तर कधी कोणाच्या शिव्या ऐकत बसू नका, काय ना. घरात पहिली वंदना टाकून द्या, कोणाला सांगून टाका की बाबा रे घरात पहिली वंदना टाका, नाहीतर दोहे टाका, नाहीतर एखादं बाबासाहेबांचं बुद्धाचं गाणं टाकून द्या, की जेणेकरून पहिलं तुमच्या कानावर तेच ऐकू आलं पाहिजे. आलं लक्षात. कितीतरी घरं असे ना, कितीतरी घरं असे की त्याच्या कानावर पहिल्यांदाच भांडण ऐकायला, पहिल्यांदाच कुठं ना कुठं तरी. नाही तर घरात उठवतानाच काही असं आहे, काही लेकरू झोपलं त्याच्या कानावर पहिल्यांदा उठणार टोंग्या कवरक झोपतो लाल पडली. आता असं शब्दाच्या कानावर गेल्यावर किती वाईट वाटलं ऐकले. तर आपण बी कोणाच्या कानावर असे शब्द देऊ नये आणि आपले बी कानावर असे शब्द येऊ नये, म्हणून पहिलं बुद्ध वचन आपल्या घरात टाका. आणि जर तुम्हाला बोलायचं काम पडलं तर सुरुवातीला झोपातून उठल्याबरोबर किती जर तुम्हाला कोणी भांडलं तर त्याला असं इशारा करा, म्हणा बाबा मला पहिल्यांदा भांडायचं नाही. तर कोणी असं भांडत आलं आपल्याकडं तरी आपण झोपातून उठल्याबरोबर त्याला असं इशारा करायचं, म्हणायचं नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स म्हणायचं. आता बोल बाबा काय बोलायचं, पहिलं आपण बुद्ध वचन बोला. अर्ध भांडण तर तिथं दूर होऊन जातं. समजलं. बुद्ध वचन म्हटलं तर भांडण म्हणून वाटत नाही. म्हणून तुम्ही पहिलं बोलायचं तर बुद्ध वचन बोला, पाहायचं तर पहिले शास्त्र भगवंत पहा, ऐकायचं तर पहिलं बुद्ध वचन ऐका. आणि झोपातून उठल्याबरोबर पहिला श्वास पाहून घ्या. झोपातून उठले किंवा झोपातून आता उठायचे तर पहिला आपला श्वास पाहून घ्या. जे कोणी आपल्या डोळ्याने सद्धम्म पाहतील, जे आपल्या कानीनं पहिल्यांदा सद्धम्म ऐकतील, जे आपल्या सद्धम्माचा नॅचरल श्वास पाहतील, जे आपल्या मुखात धम्म ठेवतील, बुद्ध ठेवतील, संघ ठेवतील, त्या व्यक्तीला 7 महिन्याच्या आत त्यांनी ज्या इच्छा व्यक्त केल्या अष्टशिलावर आरोळ राहून त्या इच्छा त्याच्या पूर्ण होतात. आणि म्हणून तुम्हाला मी सुखाचा मार्ग सांगितला. इतका सोपा मार्ग आहे, पण तुम्हाला हे टाकावं लागेल, थोडंसं वळण पाडावं लागेल. कारण थोडंसं टेक्निक आहे, प्रॅक्टिकल आहे. असं 1-2 दिवसात नाही येत गोष्ट. कुठलीही चांगली गोष्ट शिकायची थोडा टाइम लागतो, उशीर लागतो, एकदम नाही होत. एक उपासिका होती पतिवार्ता. नवऱ्यानं मारलं काय, झोडलं काय, हाकललं काय, कधी ती नवऱ्यावरतीनं डोळे नाही वाचले, दाटवट नाही खाल्ली, नवऱ्याच्या मागे असे बोट नाही मोडे, कडं बोट मोडे नाही की मेला गेला मोडदा पुढो, संध्याकाळी तो तोंड न दिसो, संध्याकाळी तो दिसला घरी, आता कुठे जाईल ते विचार. असे त्यानं कधीच बोट नाही मोडले तिला म्हणतात पतिवार्ता. नवऱ्यानं काही केलं तरी तिनं बिचारी प्रामाणिक राहिली. अशी एक बिचारी पतिवार्ता बाई, एक दिवस बघा तिला काय लाभ झाला. म्हणजे एका दिवशी नाही शिकताय ती गोष्ट, दुसऱ्याचं पाहून नाही शिकताय. मग ती पतिवार्ता बाई तिला रात्रीच्या 2 वाजता नवऱ्यानं मारलं 2-4 चापटा दिल्या मारून घराच्या बाहेर तिला हाकलून आणि दरवाजा घेतला लावून आणि म्हणजे घरी आलीच नाही पाहिजे म्हणे. आता त्या बिचारीने इकडं तिकडं पाहिलं, म्हणे मग कुठे जाऊ एवढं रात्रीची, मेल्यानंतर आता दरवाजा लावला, आता करावं तर काय करावं. मग त्यानं ती उठली आणि गेली गावाच्या बाहेर आणि एक झाड होतं, त्या झाडावर जाऊन लपून बसली. सकाळ झाली तर येऊ म्हणे. आता नेमकं असं होतं की ते झाड असं होतं की त्या झाडाखाली चोर यायचे, जिकडे तिकडून चौकून चोरी करून आणायचे, तिथं वाटे करायचे. ते झाड तसं होतं. आता ही बिचारी अशी बसली आता कवरक बसल, तिला आता डुकले येऊ लागल्या. नेमकं त्या चोराने काय केलं, पैसे सोनं चांदी असं सोडलं आणि मोजायचंय तर ही बदकन त्याच्या मातातच पडली. डुकले आली हिला. आता बदकन पळल्याबरोबर चोर जे पळाले, काय पड भेलेले चोर जे पळून गेले. ही तर पैशातच पडली ना, पैशातच पडली. असं पाहिलंच म्हणजे बापा पैसे सोनं. मग तिने काय केलं, तेच धरलं का थोडं आपलं बांधलं, डोक्यावर घेतलं आली घरी. आणि तेवढ्याच रात्री दरवाजा वाजवला, म्हणे उघडा दार, राया माझ्या डोईला झालाय भार. दार उघडं, नवऱ्यानं दरवाजा उघडा तर बापा एवढं सोडलं आणि एवढे पैसे कुठून भेटले. मग आता काय करावं, कसे मोजावं. मग आता त्याच्याकडे काय नव्हतं. शेजारीने एका बाईकडे गेली, म्हणे बाई ते 8 द्या म्हणे मोजायला. ते नाही का धान्य मोजतात, तर पैसे मोजायसाठी तेच आणलं. इतके पैसे आले बघा. ते शेजारी लय कलाकार होती, म्हणजे हिच्या घरी नेहमी भांडणं चालतात म्हणे, आज काय मोजतील म्हणे. तर शेजारीने काय केलं, मेन लावून दिला. आपण मेन म्हणजे काय मोजते, चिटकून येईन इकडं, आहे का नाही. तर हिनं मेनच लावून दिलं. आता हिनं पैसेच मोजले. पैसे मोजता थोडे 2-3 पैसे गेले तिकडे चिटकून गेले. त्या शेजारीने पाहिलं, म्हणजे बाई हिनं पैसे मोजले म्हणे. रात्री दुपारच्या टायमात आली हिच्याकडे, म्हणे का गं तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले, तू पैसे मोजले ना. तर म्हणे हो मोजले. म्हणे कुठून आले एवढे. तर म्हणे अगं मी पतिवार्ता होते ना म्हणून आले. आता हे दुसऱ्या बाईला माहितच नाही पतिवार्ता म्हणजे काय. ते म्हणे काय असते का ती पतिवार्ता.
अगं म्हणजे नवऱ्यानं मारलं काय, जोडलं काय, हाकललं काय, डोळे वाचले काय, मी कधी मागं फिरून नाही बोलले. रात्री तर मला दंडाला धरलं, लगेच लय हाणलं म्हणे. मी एका झाडावर जाऊन बसले म्हणे, बाई डुकले आले बदकन पडले आणि एवढं भेटलं म्हणे. ती दुसरी बाई एका दिवसातच पतिवार्ता टाकली. ती म्हणे असं आहे का, मी पण पतिवार्ता आता एका दिवसात होता का, थोडा टाइम लागत नाही, मुळातच होती. ती दुसऱ्या बाईनं काय केली, हिचं ऐकलं, तशी तडक उठली आणि घरी गेली आणि तिच्या नवऱ्याला म्हणे चाल इकडे या. काय म्हणे चला बा शेतात जा म्हणे. आणि ते म्हणे पण काय करू, आल्याबरोबर मला पाणी मागा म्हणे. मग पुढं मी पाणी म्हणे की नाही तर मला चांगलं हाना धरून म्हणे. आता तो काय हलत नव्हता, बिचारा मारत नव्हता. तिनं बळजबरी नवरा त्याला काढून आणि शेतातून आल्याबरोबर दरवाजात उभी राहिली. तर नवरा म्हणे पाणी दे. ते म्हणे मी नाही देत. तर तू म्हणे नको देऊ. तसं नाही म्हणे, मला हाना धरून म्हणे, हाना म्हणे. आता ते म्हणे मी नाही हाणत, नाही म्हणे मारा म्हणे, मारा. बळजबरी मग त्यानं काय केलं, आपल्या 2-3 चापटा मारल्या. तर नाही म्हणे त्याला जोऱ्यात बुक्का मारा म्हणे एखादा. आता त्याला मारूच वाटत ना, पण ही म्हटल्यानंतर मग एक बुक्का मारला जोऱ्यात. म्हणे माझा दंड धरा आणि मला द्या घराच्या बाहेर काढून. ते म्हणे बाबा मी नाही काढून देत, तुम्हाला सांगत नाही म्हणे मला बाहेर काढून द्या. बळजबरी दंडाला धरलं आणि म्हणे मला द्या घराच्या बाहेर काढून. मग तू कुठे जाशील, मग तू मला काय करायचं, मी कुठे जाऊ. मग आता हिला दंडाला दिलं काढून, ही पण त्याच झाडावर जाऊन बसली. हिनं सांगितलेल्या, पण हिला डुकली नाही आली बरं, ही वाटच पाहून होती. आता चोरायचा नित्य नियम होता, तो सालोसाल देत होते. चोर आज पण आले, जेवढी चोरी केली तेवढी त्यांनी सोडली बिल्डिंग. आणि हिनं काय केलं, हिला डुकली नाही आली, हिनं त्याच्या माता बदकून उडीच मारली. उडी मारल्यावर चोर म्हणे काल पण काहीतरी पडलं होतं मी कडे, आता डबल पडले म्हणल्यावर चोरा थोडा डाऊट आला नाही काय आहे पाहू. चोर पळाली पण पळून नाही गेले. आज लांब पळाले, पाहिलं तर त्यांना ही दिसली बाई. तिला धरलं, तिचं नाकच कापून घेतलं. नाक कापलं तर मग आली रडत रडत घरी. अंधार वाजवला आणि उघडा उघडा दार, राया माझ्या नाकाला लागली धार. आता हिच्या डोळीत झाला तर भाग पहिली. असं एका दिवसात थोडे काही पतिवार्ता होता येते, थोडा टाइम लागतो कधी कधी. म्हणून भगवान तथागत सम्यक संबोध सांगतात की नतावता धम्मधरो यावता बहुभासती योचापम पिसुत्वानं धम्मं कायेन पश्यति. धम्म हा इतरांना दाखवण्यासाठी नका धारण करू. धम्मं कायेन पश्यति, धम्म आपल्या 3.5 हाताच्या कायामध्ये धारण करा. राग कुठं उत्पन्न होतो, द्वेष कुठं उत्पन्न होतो, मोह कुठं उत्पन्न होतो, कशामुळे उत्पन्न होतो. डोळ्याला स्पर्श झाल्यामुळं, कानाला शब्द ऐकू आल्यामुळं, नाकानं गंध घेतल्यामुळं, जिभेनं रस चाकल्यामुळं, शरीराला स्पर्श झाल्यामुळं, मनात विचार आल्यामुळे तो उत्पन्न होतो. तर त्याला जाणं आणि तसानुसार उत्पन्न झाल्यानंतर तो नष्ट कसा करता येतो. तर डोळ्यानं रूप पाहिल्यावर किती जरी राग आला तर श्वास पाहत राहा, तो श्वास तेज होऊन जाईल, गरम होऊन जाईल, लंबा होऊन जाईल. तर तोपर्यंत श्वास पाहत जोपर्यंत तो नॅचरल होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, ते जुना राग उभारून आला होता पण तो निघून गेला आणि आपण नवीन होऊ द्याला नाही, म्हणजे रागातून आपण मुक्त झालो. तर याला म्हणतात तो कुठे उत्पन्न होतो हेही दिसलं आणि तो कसा नष्ट करायचा हेही दिसलं. किती जर राग आला तर श्वास पाहायचा, किती जर द्वेष आला तर श्वासच पाहायचा, किती मोह आला श्वासच पाहायचा, कोणी किती शिव्या दिल्या तरी श्वासच पाहायचा. आपल्या डोळ्यानं कोणी डोळे वाचले आपल्यावर तरी श्वासच पाहायचा. काही घडो, साप जरी दिसला तर श्वासच पाहायचा. माहिती, चटका जरी लागला तर श्वासच पाहायचा. आपण काय करतो, त्या उपभोग घेत राहतो. चटका लागला ना तर भोगत बसतो, बापरे चटका लागला. पण तुम्ही चटक्याला नका बघू, तुम्ही श्वासाला बघा, तुमच्या वेदना कमी होऊन जातील. तुम्हाला स्वाप दिसला तुम्ही घाबरता, भाई पाय पडणार होता, मी मरणारच होते, किती फुसकून केलं भाई असं घाबरून जातो आपण. पण तुम्ही लगेच तुम्ही श्वासाला पाहता, सापाला नका भाऊ, श्वास पा, लगेच तुमची भीती निघून जाते. भीती म्हणजे दुःख, केलं तुम्ही भय निघून. तर कुठल्याही गोष्टीला जर तुम्हाला आपल्या चित्तातून काढायचं असेल तर तुम्ही श्वास पाहणं शिका. म्हणून आनापानसती करा, म्हणून 10 दिवसात शिबिर करा. एक शिबिर करू घ्या पटापटा, कारण हे तुम्हाला इतक्या लवकर सराव होणार नाही, थोडा टाइम लागेल. म्हणून 10 दिवस शिबिर, आपल्या घरातले सगळे कामं सोडून जा, तुमचे 10 दिवस वाया जाणार नाही, मानवी जीवन सफल होऊन जाईल. म्हणून श्वास पाहिल्याने आपले विकार निघून जातात, आपले विकार काढले जातात. म्हणून नतावता धम्म धरो, हा धम्म दाखवण्यासाठी नका तर मनातून धारण करा. काही गोष्टी उदाहरणात समजतात म्हणून सांगतो. हे कधी कधी काही गोष्टी दाखवण्यासाठी कशा होतात. असंच एका गावामध्ये एक माणूस होता, म्हणजे माणूस पण त्याचं लग्न झालं नाही. आता लग्न नाही तर त्याचे मायबाप गेले मरून, भाऊ नाही बहीण नाही, एकटाच उरला. आता जो माणूस एकटाच उरला काही दिवसांना तो बी मेला. आता ज्याचं माय नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, बायको नाही, लेकरू नाही, बाळ नाही, कोणी नाही, त्याच्यासाठी कोण रडल का? नाही. रडायसाठी कोणतरी नातेवाईक लागतंय ना. आणि रडू पण कधी येते, आपल्या मायाचं कोणतरी असलं पाहिजे. आता असा माणूस मेला, त्याच्यासाठी कोणीच रडेना. त्या गावच्या पाटलाला टेन्शन, त्या गावचा पाटील टेन्शन मध्ये बसला, म्हणे यार हे मड मेलं कोणीच रडेना. तर पाटलाचा दुसरा मित्र आला आणि पाटलाचा नाराज चेहरा पाहिला, म्हणे पाटील तुम्ही का बरं टेन्शन मध्ये बसले? अरे म्हणे हे मेलं म्हणे, आणि बिना रडल्याचं मड जर गावाच्या बाहेर गेलं तर पाटलाचा अपमान नाही का? मड गेलं तर रडत गेलं पाहिजे म्हणे आपल्या गावातून. मग पाटलाचं शाणी म्हणे ती. मग पाटील तुम्ही काऊन टेन्शन मध्ये येता? म्हणे मी शेजारच्या गावातून
महिला आणतो म्हणे 30 रुपये रोजानं रडायला. कारण आपल्या गावच्या तर काही रडणार नाही म्हणे, कारण आपल्या गावच्या ओळखतात ना म्हणे. अरे हो, ही भारी आयडिया कडे म्हणे. मग ट्रॅक्टर नेलं आणि 30 रुपये रोजानं महिला आणल्या रडायला. त्या महिला समोर ठेवलं, तुम्हाला आज निंदायचं नाही, खुरपायचं नाही, काही नाही, आज फक्त जाऊन रडायचंय घरापासून स्मशानभूमीला, आणि फक्त रडलं की झालं तुम्हाला 30 रुपये रोज. मग त्या महिला सांगितलं तेवढी बाई काय सोपं काम आहे, काय अवघड आहे. आणि एका बाई म्हणे तुला तर पहिला गळा काढता येतो, तू सुरू कर म्हणे. मग आपण पहिले रडू सगळ्याचं म्हणे. आता त्या महिला उतरवल्या ट्रॅक्टरमधून, आणि ट्रॅक्टरमधून उतरवल्या बरोबर म्हणे रडा. आता म्हणल्याबरोबर कुठे रडू येते, रडू येण्यासाठी आपलं कोणतरी लागतंय ना. आता एवढे लोक भूकंपात मेले, सुनामीमध्ये मेले, मागे एवढे ज्वालाग्रीत मेले लोक, कोरोनात मेले, कोणी रडते का. पण आपल्या घरचं मांजरीचं पिलू मेले तर रडते माणूस, आपल्या घरचं, कारण ते आपलं आहे ना. आपण म्हणतो बाई पिस केला की म्या करायचं व इकून यायचं व तिकून यायचं व असं म्हणून रडते मांजरीच्या पिलासाठी. आणि एवढे लोक मेले तर आपण रड्याना. तसं याच्यासाठी महिला का रड्याना. गंगूबाई म्हणे रंगूबाईला, रंगूबाई म्हणे संगूबाईला रडणं म्हणे, तू काढणं म्हणे गळा, पण कोणीच रडेना. पण एक बाई हुशार होती, अगं म्हणे आपल्याला रडायचं रोज आहे, नाही तर रोजच भेटणार नाही, कमीत कमी रोजापुरते तर रडा म्हणे. मग एका जणीनं बाहेर खोटा गळा काढला, खोटा एका एकी गेला व माय लय चांगला होता व बाई, असा खोटा गळा एकी जणीने काढला. आता एकीने काढला तर दुसरी बी लागली रडायला. दुसरी म्हणता जेवढ्या रोजदारी होते तेवढ्या सगळ्या रडायला लागल्या. आणि त्याचं पाहून मग गावच्या महिला रडू लागल्या. मग असं करता शेवटी पाटीला रडू लागला. पण खरं कोणीच रडेल, सगळे खोटं रडू लागले. खोटं रडत पडत ते मरत चाललं गावाच्या बाहेर. नेमकं गावाच्या बाहेर गेलं, थोडंसं गावाच्या बाहेर गेलं तर रस्त्याच्या बाजूला होतं एक जांभळीचं झाड, आणि त्या जांभळीच्या झाडाला लागले होते टपुरी जांभळं. तर रडता एका बाईचं गेलं तिकडं लक्ष, एका बाईचं तिकडं लक्ष गेलं तर एका बाईने लगेच सूर केला, म्हणे काळं निळं झालं व माय, आणि काळं निळं झालं व बाई. तर दुसरी बाई म्हणे झालं तर झालं व माय, तिकून येताना व बाई, इकून जाताना घेतलं तर रोज भेटणार नाही व बाई. बघा आता असं रडत हे काय रडत, हे तर दाखवण्यासाठी झालं इकडे. म्हणून भगवंत काय होता की कोणतीही गोष्ट आपण दाखवण्यासाठी नका धारण करू, मनातून धारण करा. आणि आपलं मन नेहमी काय करा, एकाग्र ठेवा. कुठं ठेवा, बुद्धावर. कुठं ठेवा, धम्मावर. कुठं ठेवा, संघावर. बुद्ध म्हणजे काय, दान. धम्म म्हणजे काय, शील. संघ म्हणजे काय, जसं समाधी. म्हणून दान देत राहा, शील पालन करत राहा, समाधीचा अभ्यास करत राहा. तेच आपला आधार आहे. मेल्यावर तेच आपल्यासोबत येतं. साड्या, दागिने, कपडा लत्ता, धन दौलत, घरदार, गाडी घोडे, नाणे माणिक मोती काही सोबत येत नाही. प्रेमळ पोरापोरींनी 2 सोन्याच्या थैल्या भरून जरी हातात दिल्या आणि मेल्या तर थैल्या पडवून जातात हातात, पण सोबत काय येतंय, पुण्य येते. जे सोबत येतंय ते सोबत नाही. जसं की एका राजाला खूप गर्व होता. त्याला 4 राण्या होत्या. राजाला 4 राण्या होत्या. राजाची विशेषता होती की राजाची 1 नंबरची राणी लय गुणी होती, दिसायला सौंदर्यवान होती, शीलवान होती, सगळ्या गुणांनी संपन्न होती. पण राजा काय करायचा, त्या 1 नंबरच्या राणीकडेच लक्ष देत नव्हता. पण ती सगळा कारभार बघायची, आल्या गेलेल्या पाहुण्याचा उठाठेव करायची. पण राजा तिच्या दरबारात जात नव्हता, तिला भेटत नव्हता, कपडा लत्ता देत नव्हता. राजाने तिला दुर्लक्षित केलं होतं. पण ती लय चांगली होती, 1 नंबरची. पण राजा जेव्हा कधी बाहेर फिरायला चालला तर 2 नंबरच्या राणीला न्यायचा, तिला रथात बसवायचा, तिला दागदागिने द्यायचा आणि 2 नंबरच्या राणीला सोबत घेऊन येण्याचा. आणि राजाला जेव्हा कधी काही बढाईकी मारायची असेल, काही फुशारकी मारायची असेल तर तेव्हा 3 नंबरच्या राणीत मारायचा. माझी राणी, माझी राणी, माझी राणीचे डोळे असे, माझी राणी तशी, माझी राणी अशी. बढाईकी 3 नंबरच्या राणीत मारायचा, तिलाही वेळेला पैसा द्यायचा. पण 1 नंबरच्या राणीकडे कधी यायचा नाही. जेव्हा राजावर काही संकट आलं तर तेव्हा 4 नंबरच्या राणीकडे पळत जायचा आणि तिला विचारायचं, राणी आता मी काय करू काय नाही. तिच्यासोबत सल्ला मसलत करायचा, चर्चा करायचा, उठ बैठक करायचा, तिलाही दागिने पैसे द्यायचा. पण 1 नंबरच्या राणीकडे लक्ष देत नव्हता. आणि नेमका तो राजा एकदा पडला बिमार. असा बिमार पडला की डायरेक्ट राजाच्या खाजगी वैद्याने सांगितलं, राजवैद्याने सांगितलं, महाराज तुम्ही 4 दिवसात मरणार. सांगूनच टाकलं. बाहेरच्या बी डॉक्टरने सांगितलं, महाराज 4 दिवसात तुम्हाला जे काही करायचं ते करून घ्या, 4 दिवसात तुम्ही मरणार. असं म्हटल्यावर राजाला वाटलं, बापरे आता हे सगळं वैभव तर काही सोबत येणार नाही. मग तो लय घाबरला. त्याला वाटलं कोणी नका नसेना, पण कमी तुम्ही राण्या तरी संग नेऊ, राण्यासोबत नेऊ. म्हणून तो घाई 2 नंबरच्या राणीकडे गेला. 1 नंबरचीकडे आलाच नाही, अजून पण आला नाही. एवढं संकट आलं तरी आला नाही. 2 नंबरच्या राणीकडे गेला. कोणती राणी, जिला रथात बसून नेत होता, त्या राणीकडे गेला. नीट एकाग्र चित्तानं ऐका, तुम्हाला नीट कळलं नाही की सगळे संसारात लोक कसं करतात. त्या 2 नंबरच्या राणीकडे गेला आणि म्हणे, राणी मी 4 दिवसानं मरणार आहे,
तर मी तुला खूप रथात बसवलं, दागदागिने दिले, खूप तुझी सेवा केली, तर आता मी मरणार आहे, तर मेल्यावर तू माझ्यासोबत येशील का? असं म्हटल्याबरोबर ती राणी काय म्हणे, महाराज मी तुमच्यासोबत काय येणार नाही, तुम्ही मेले रे मेले की मी दुसरा करणार आहे, पाहून ठेवला म्हणे. आता बघा, असं म्हटल्याबरोबर राजा एकदम घाबरलाच. अरे 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 डायरेक्ट उत्तर दिलं म्हणे, तुम्ही मेले रे मेले की मी दुसरा करणार आहे आणि पाहून ठेवला म्हणे. मग राजाला लय वाईट वाटलं की अरे मीला इतकं वेळ दिला. मग रडत पडत बिचारी त्या 3 नंबरच्या राणीकडे गेला, जिची फुशारकी मारायचा, बडायकी मारायचा. म्हणजे राणी 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 मी तुझी खूप बडायकी मारली, जिकडे तिकडे तुझी प्रशंसा केली, आता मी मरणार 2-3 दिवसात, तर मेल्यावर तू माझ्यासोबत येशील का? ती राणी म्हणे, महाराज अहो कोणी कोणाच्या सोबत गेलं नाही, डोक्यातला तो विलटा विचार सोडून द्या, सरळ रस्त्याने या, मी नाही येणार म्हणे. मग पुन्हा हातबल झाला. मग जड अंधकरणाने त्या 4 नंबरच्या राणीकडे गेला. संकट वेळी तिच्याकडे जायचं ना, विचारायला तिच्याकडे गेला. म्हणे राणी राणी माझ्यावर मोठं संकट आलेलं आहे, 2-4 दिवसात मी मरणार आहे, मेल्यावर तू माझ्यासोबत येशील का? ती म्हणे आता लयच कापून ते आले म्हणतो मी, लय दयावया करू लागले, तर येते म्हणे मी तुमच्यासोबत, पण स्मशानभूमी लोकच येते म्हणे. मग तुम नाही हमारे नाम नाही तुम्हारे, तुम उधर आणि हम इधर, तिथून येते. मग आता बिचारा झाला परेशान, मरता क्या नाही करता. 1 नंबरच्या राणीकडे येण्याची इच्छा नव्हती, पण आता मरता काय करावं म्हणून आला ते 1 नंबरच्या. त्या 1 नंबरच्या राणीकडे येता क्षणी दरवाजात आल्याबरोबर राणीने दरवाजातच उभं केलं. महाराज थोडं थांबा म्हणे, लय दिवसानंतर आगमन झालंय, तर थोडंसं मला थोडं वावळू द्या म्हणे. बघा हो, जिच्याकडे लक्ष दिलं नाही, पण ती दरवाजात आल्याबरोबर सर्वात अगोदर राजाला वावळून घेतलं. पुन्हा घरात आला बोलायचंच म्हणे, महाराज कृपा करून थोडं बोलू नका, आसनावर बसा, कारण खूप दिवसानंतर आले तर सन्मानपूर्वक आसनावर बसा. आसन टाकलं बसायला. पुन्हा बोलू लागलं तर नका नका महाराज बोलू नका म्हणे, थोडंसं पाणी प्या म्हणे. पाणी दिलं प्यायला. बघा आदरातिथ्य केलं, पाणी दिलं, ववाळलं आणि पुन्हा बोलू लागलं म्हणे, महाराज काही नका बोलू, मला माहीत झालं 4 दिवसांत तुम्ही मरणार आहेत. आणि त्या 3 जणीकडे गेले होते, त्या 3 जणी काय उत्तर दिले ते बी मला माहीत झालं. मग म्हणे मग तू येणार सोबत? तर म्हणे हो म्हणे, मी जीवनभर तुमच्या सोबत आहे आणि मेल्यावर पण मी सोबत येणार आहे, टेन्शन घेऊ नका. मग रडू लागला, लय पश्चाताप करू लागला. अरे अरे जिला मी जीवनभर वेळ दिला नाही, पैसे दिले नाही, दागदागिने दिले नाही, तिची प्रशंसा केली नाही, आणि ती बिचारी जीवनभर माझ्यासोबत आहे म्हणते आणि मेल्यावर पण सोबत येणार आहे म्हणते, आणि त्या 3 जणी मी एवढा वेळ दिला आणि त्यात माझी साथ सोडून गेली आता जिवंतपणी. मग तो पश्चाताप करू लागला. तथागत सांगतात की तो राजा पश्चाताप करू लागला, तर केवळ त्या राजालाच नाही, या संसारातल्या सगळ्या लोकांना 4 राण्या आहेत, सगळ्यांना. आणि सगळे लोक त्या राजासारख्या 3 राण्याला जास्त वेळ देतात, त्या 1 नंबरच्या राणीला वेळ देत नाही, जी की जीवनभर सोबत असते, मेल्यावर सोबत असते. तर ह्या राण्या कोण आहे ते समजून घ्या, आणि मग तुम्हाला ते नीट कळत की सगळे लोक ह्या 3 राण्यालाच वेळ देतात. त्यातली 2 नंबरची राणी आपण पहिली समजून घेऊ. 2 नंबरची राणी कोणती? जी रथात बसत होती, आणि तिने उत्तर काय दिलं होतं की तुम्ही मेले की मी दुसरा करणार आहे, पाहून ठेवलाय. तर ही नंबर 2ची राणी म्हणजे आपली धनसंपत्ती, आपली प्रॉपर्टी आहे ना, धनसंपत्ती. सगळे लोक जास्तीत जास्त यालाच वेळ देतात, पैसा कमवण्यासाठी, पैसा 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 कमवण्यासाठीच वेळ देतात. ही नंबर 2ची राणी आहे, आणि आपण मेल्यावर ही नंबर 2ची राणी काय होते? दुसऱ्याची होऊन जाते. रात्री का आपली नाही, तिने पाहून ठेवलेला असतोय. आणि लक्षात म्हणजे आपण गेलो की लगेच लेकरं शोधतात, यालाशी दुडा, हे दुडा, ते दुडा, लगेच घेऊन टाकतात सगळे. ह्या राणीचे मालक दुसरा आहेच, फिक्स ठरलेला आहे. म्हणून आपली प्रॉपर्टी नंबर 2ची राणी आहे, आणि ती आपल्यासोबत मेल्यावर येत नाही. त्या राजासोबत बी आली नाही, लोक त्याला जास्त वेळ देतात. नंबर 3ची राणी कोणती आहे? जिची जास्त बडायकी मारली होती आणि ती म्हटली सोबत येणार नाही, ती म्हणजे आपली पद आणि प्रतिष्ठा. पद म्हणजे मी अमुक, मी टमुक, मी हे, मी ते, म्हणजे लोकांना सांगतो ना, कधी कधी माणसं गर्वानं एकमेकाला बोलत बी नाही, मी साहेब, आणि ते असाच भावाला बी बोलत नाहीत. आणि त्याचं काय खरंय? कशामुळे? फक्त या 3 नंबरच्या गर्विष्ठ राणीमुळं. पण मेल्यावर ती पद प्रतिष्ठा येते सोबत नाही, ती पण सोबत येत नाही. तिने सांगितलं तर महाराज उलटा विचार सोडून द्या, सरळ रस्त्याने या. नंबर 4च्या राणी लोक जास्त वेळ देतात. नंबर 4ची राणी म्हणजे कोणती? मुलं बाळ आणि पाहुणे रावळे. जास्तीत जास्त लोक याच्यातच गुंग आहेत. संध्याकाळी आले तर बस बबल्या, बबली आणि बबल्याची मम्मी आणि बबल्याची पप्पा, बस एवढ्याच. आले लक्षात? इली लिली उलू घरातच, म्हणजे जीवनभर कधी कोणाच्या सुख दुःखात होऊन जायचं नाही, जीवनभर. आता याच्यातच राहिलं, किती कठीण काम आहे. म्हणून जास्तीत जास्त लोक आले पाहुणे की चहा करा, भांडे घासा, पुन्हा भरवा, पुन्हा धुवा, पुन्हा जीवनभर हेच काम, म्हणजे जीवनभर. ही नंबर 4ची राणी आहे, पाहुणे रावळे. आणि ती काय म्हटली होती? मेल्यावर मी तुमच्या सोबत येते. मग कुठपर्यंत? मग मेल्यावर हे सगळे कुठे लोक येतात? तिथे लोक येतात, तिथे सगळे वापस येतात. म्हणून ही नंबर 4ची राणी मेल्यावर सोबत येत नाही. पण नंबर 1ची राणी जी जीवनभर सोबत असते आणि मेल्यावर बी सोबत असते, आणि तिलाच लोक वेळ देत नाही. आणि ती नंबर 1ची राणी म्हणजे काय? आपले पुण्य कर्म.
आपले पुण्यकर्म, तुम्ही इथे येऊन बसलात, वंदना घेतली, वंदना ऐकली, हे आपले पुण्यकर्म आहेत. तर ही राणी म्हणजे हे पुण्यकर्म मेल्यावर बी आपल्या संग येतात आणि जिवंतपणी बी आपल्यासोबत आहेत. याचा अर्थ असा नाही की धनसंपत्ती कमवायची नाही. याचा अर्थ असा नाही की मान सन्मान कमवायचा नाही. याचा अर्थ असा नाही की लेकरा बाळाकडे पाहुण्याकडे लक्ष द्यायचं नाही. पण या 3लाच लक्ष दिलं आणि एकही सोडून दिलं ते 3 सोडून देतात. आणि 1 नंबरच्या राणीकडे जर लक्ष दिलं, पुण्यकर्म जर केलं, तर आपोआप आपल्याकडे धनसंपत्ती पण येते, ही बी राणी सजल्या जाते. आपोआप आपला मान सन्मान बी वाढतो, ही राणी सजल्या जाते. आणि आपोआप आपले लेकरं बाळा पाहुणे रावळे पण चांगल्या मार्गाने लागतात, ही राणी पण सजते. 1 राणी सजवली तर बाकीच्या 3 राण्या म्हणजे 4 राण्या सजवतात. म्हणून 1 नंबरच्या राणीला महत्व द्या, म्हणजे पुण्यकर्म करण्याला महत्व द्या. आपलं जीवन सुखमय बनल्याशिवाय राहणार नाही. आणि उपासक उपवासिकांनो, ट्रेनच्या प्रवासात बसल्यासारखे आपण सगळेजण आहोत. ट्रेनचा प्रवास कसा आहे, जसं तुम्हाला ह्या रुमालाची एक गाठ बांधून शिकवलं ना, तसं दुसरा एक मार्ग शिकवतो की कसं सुखी राहता येतं. तर तुम्ही ट्रेनचा प्रवास केला का? ट्रेनचा प्रवास केला नाही असं कोणी हातवर करा की ज्यांनी ट्रेनमध्ये कधी बसलेच नाही आतापर्यंत. ट्रेनमध्ये बसलेच नाही? बरं. त्याच्यानंतर ट्रेनचं समजा रिझर्वेशन करून कोणी प्रवास केला नाही असं कोणी आणखी की ज्याने रिझर्वेशनमध्ये गेले. मग तुम्हाला उदाहरण समजा. तर जसं ट्रेनच्या प्रवासात काय होते माहिती आहे का, आपलं रिझर्वेशन जिथं असतंय ना, तिथं अनेक लोकांचं पण असतं बिचाऱ्यांचं. जसं आपण चढतो तसं ते बी चढतात, जसं आपण आपली जागा शोधतो तसं ते बी शोधतात. शोधून झाल्यानंतर मग काय करतात लोक, पटापटा आपलं सामान खाली ठेवतात, कोणी वर ठेवतात, ते बी ठेवतात. आणि पूर्ण एकदा सामान ठेवून झालं, ट्रेन निघाली की 10 मिनिटांनी म्हणा, 15 मिनिटांनी म्हणा, अर्ध्या घंट्यात म्हणा, लोक सगळे मुकेत बसतात का एकमेकाला बोलतात? समोरासमोर दिसले तर आपण मुकी नाही बसत ना, आपण बोलतो. बघा, ते आले वेगळ्या गावावरून, वेगळ्या नावाचे, वेगळ्या कुळाचे, वेगळ्या गोत्राचे, वेगळ्या देखण्याचे, वेगळ्या संपत्तीचे, एक नाही ओळख नाही बाळख नाही, पण एका डब्यात आलो म्हणून सोबत सहवास आहे, प्रवास आहे म्हणून बोलणं सुरू होते. बरं, बोलता 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 अर्धा 1 घंटा 2-3 घंटे गेले आणि 4-5 घंट्यात जर चहावाला आला तर चहा आपण एकटीच पितो की त्याला मी पाचतो? आपण चहा घेतो नाही. काही समजदार लोक जर असले, समजदार ओळख पाळख चांगली जर झाली किंवा त्यांची चांगली झाल्यावर, तर काही लोक काय करतात की आता कुठं जायचं गड्या, घ्या तुम्ही पण चहा घ्या म्हणतात, घ्या तुम्ही पण घ्या. म्हणजे काय झालं, चहा पाणी पाजणं पण सुरू झालं. ओळख नाही काळख नाही तरी चहा पाजणं सुरू झालं. आपल्या लेकराला जर आपण काही खायला काढलं, त्याचे बी लेकरं असले तर समजदार लोक काय करतात, त्याच्या बी लेकराला देतात किंवा त्यांचे लेकरं आपल्या लेकराला पण देतात. आणि जर त्यांनी त्यांचे भोजन काढलं, आपण आपलं भोजन काढलं, तर जेवताना काय करतो आपण, काही वस्तू आपल्या खायच्या वस्तू त्याला देतो. आता बघा, ओळख नाही तरी पण बोलणं सुरू झालं, पाणी देणं सुरू झालं, चहा पाणी झाला, जेवण बी झालं. आणि जर समजा आपल्याला काही लघवी आली तर आपल्या सामानाकडे लक्ष ठेवायला कोणाला सांगतो? आणि ओळख नव्हती ना तरी कसं काय आता त्या संपत्तीवर लक्ष ठेवायला सांगतो आपण? ओळख नव्हती ना, पण तरी काय म्हणतो, थोडं लक्ष राहू द्या बरं. आणि ते चालले तर कोणाला सांगून जातात? बघा, म्हणजे संपत्तीकडे लक्ष ठेवायला पण सांगतो. आणि जसं पुढं चालता स्टेशन समजा कोणाचं आलं, ज्याचं कोणाचं स्टेशन आलं तर मग ती एकटं उतरते का सगळ्याला घेऊन उतरते? एकटंच उतरते ना, आणि मग नंतर दुसरं कोणतरी चढतंय. तर तसं ट्रेनचा जो प्रवास आहे ना, तसंच तुमचा आपला सगळ्याचा सांसारिक जीवनाचा प्रवास आहे. बायको वेगळ्या घरून येते, तिचे वेगळे मायबाप असतात, वेगळं गोत्र असते, वेगळं नाव असते, वेगळं गाव असते, आणि नवऱ्याचं बी वेगळं नाव असते. ते दोघं बी बिचारे रेल्वे स्टेशनवर आल्यासारखे का लग्नाच्या स्टेजवर येऊन भेटतात. कुठे भेटतात? ते स्टेजवर भेटतात आणि गळ्यात हार टाकला म्हणजे रिझर्वेशन फिक्स झालं. आलं लक्षात? तर ते बिचारे तिथे भेटीगाठी होतात त्याच्या, आणि मग हळूच आता भेटीगाठी झाल्यात मग बोलणं सुरू होतंय. आता काही जुन्या महिला 4-4, 5-5 दिवस बोलत नव्हत्या, आता लगेच बोलतात म्हणून, स्टेजवरच बोलतात कधी कधी. आता पूर्वी सारखं राहिलं नाही, ऐक नाही, काही अगोदरपासूनच बोलणं सुरू करतात. एक बाई तर माझ्याकडे आली, म्हणे भंतेजी हे काय जमाना आलाय, म्हणे बाबा मी ना 2 लेकरं होतो रे बाबा, मला बोलला नाही म्हणे. 2 लेकरं होतो. तिथं दुसरंच एक पोरगी होती, ती म्हणजे 2 लेकरं होतो बोलले नाही, लेकरं कसं काय झाले? आता पहिला जमाना वेगळा होता, आता जमाना वेगळा. ती खरं आहे, पण आताच्या लेकरं समजत नाही या गोष्टी. पूर्वीचे लोक, महिला तशा होत्या, पूर्वीचे लोक तसे होते, आता तसं नाही राहिलं. बघा, बायको दुसऱ्या गावची, नवरा दुसऱ्या गावचा, सासू सासरे वेगळे सगळे एकत्र एका घरात राहतात म्हणून आपोआप बोलणं सुरू होतंय, चहा पाणी सुरू होतंय, जेवण खावण सुरू होतंय. याला म्हणतात प्रवास. मग महिला पुरुष मंडळी म्हणतात मला पाणी दे, मला चहा कर, मला जेवण दे. मग त्या म्हणतात काय हरकत नाही, तुम्ही बी पैसे आणा, पगार आणा, आमचं काय म्हणणं नाही. मग या बोल्या जरी सुरू होत जातात. आलं लक्षात? आमच्या लेकराकडे लक्ष राहू दे, ठीक आहे, तुम्ही बी आमच्या कपड्याला त्याकडे सोना नाण्याकडे लक्ष राहू द्या, हाय का नाही? असं हे प्रवास आहे. आणि याच्यामध्ये जर कोणी मरण पावलं तर ते बिचारे स्टेशनवर उतरून जाते, हाय का नाही? म्हणून हा ट्रेनचा प्रवास सुखाने केला पाहिजे. तसा हा सांसारिक जीवनाचा प्रवास सुखाने केला पाहिजे. कोणी कोणाला नाही भांडलं पाहिजे. जर समजा कोणी तुम्हाला भांडला तर इथून पुढं जर समजा तुमच्यावर कोणी घरातलं रागवलं तर पटकन तुम्ही असं म्हणायचं,
ध्यानात ठेवा ना, आपण प्रवासाला निघलो म्हणून एवढं म्हणा बघा, भांडण तुमच्या घरात दूर होते. जर नवरा भांडला तर म्हणा भतीजी सांगितलं ट्रेनचा प्रवास, अहो काय सांगा मी उतरले उद्या मी देतो रडत बसाल म्हणा, ते तर तुम्ही गेले उतरून तर अवघड होईल ना म्हणा. तर म्हणून हा ट्रेनचा प्रवास सुखाने केला पाहिजे, आनंदाने केला पाहिजे, वाद कटकटीने केला पाहिजे. ठीक आहे. तर जीवनामध्ये तुम्ही हे सगळं शिकून घ्या. दान पुण्य करत राहा, शील पालन करत राहा, समाधीचा अभ्यास करत राहा. एक उदाहरण मी नेहमी सगळ्या ठिकाणी सांगतो, तेवढं एक उदाहरण सांगतो आणि आपलं प्रवचन समाप्त करतो. मन आपलं एकाग्र ठेवलं पाहिजे, एकाग्र लक्ष ठेवलं पाहिजे ध्यानावर, धम्मावर, दानावर, शील समाधीवर. पण असंच एक माणूस होता, कधी कधी आपलं लक्ष नाही राहत ना, विचलित होतं ना आपण. त्याच्यावर उदाहरण, एक जावाई ना आला सासूच्या घरी आणि गडबडीचा पाहुणा होता. म्हणे चाललो चाललो चाललो. तर सासू म्हणे थांबा 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 जावाई, मुखामा थांबा. नाही म्हणे मी नाही थांबत, मी नाही थांबत, चाललो 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 म्हणे. सासू म्हणे असं काय करता जावाई, काही जेवण तर करून जा. नाही म्हणे मी चाललो. सासूला आठवलं की आपला जावई असा नाही थांबत, पण भजे करतो म्हणल्यावर थांबतो. त्याला भजे लय आवडत होते. भजे म्हणले की तो कुठं थांबायचा, कुठेच आवडायचा भजे. सासू राहिली म्हणे जावई बापू थांबा थोडे भजे करते. मग म्हणे बरं राहतो, मग राहिला. बघा असं कला. मग सासून काय केलं, काही काय म्हणे काय नसते भजे खाऊ घाला म्हणून तिने बिचारी पुऱ्या बी केल्या, मस्त मांडे बी केले आणि गडबडीनं शिरा आपला रस बी केला आणि कुरड्या बी केल्या आणि भरपूर असं केलं. म्हणे बाई एकट्या पाहुण्यापेक्षा 2-4 लोक बी जेवायला सांगते, शेजारी पाजारी. जावई काय करायचा, मस्त जायचा घरात, यायचा भज्याकडे पाहायचा, खुश व्हायचा. जाता येता भजेच पाहायचा, भजे जास्त आवडत होते, भजे लईच आवडायचं त्याला. जाता येता भजे पाहायचा आणि मग जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर काय केलं, सासूनं काय केलं, सगळं भोजन वाढलं आणि नेमकी भजेच विसरली. भजे गेली विसरून आणि त्याला टकटक दिसू लागली, फ्रीज होती भजी, त्याला दिसू लागली फ्रीजवर भजी येते. तिने वाढता सगळं वाढलं, ताटात भजेच नाही. ज्याच्यामुळे राहिली होती भजेच नाही. मग काय करा, मग त्या जवायला वाटलं आता कसं म्हणा भजे राहिले म्हणून. मग जवायने एक आयडिया केली, जेवायचं ना. आता जवाई जेवायना, बाकीचे जेवायना. म्हणे बापू खा ना, जवाई घ्या ना, घ्यायचं ना. म्हणे बाबा काय बिघडलं. तर म्हणे काय नाही म्हणे, मी रस्त्याने येता मला ना साप दिसला. म्हणे बापा साप दिसला आणि केवढा होता. म्हणजे लई मोठा होता. आणि किती मोठा होता. म्हणजे साप एवढा मोठा होता, त्याचं तोंड माझ्या ताटाजवळ, तर त्याची शेपूट त्या फ्रीज लोक होती. काय म्हणे, त्याचं तोंड माझ्या ताटात जवळ, त्याचं शेपूट त्या फ्रीज लोक होतं. असं म्हातारी तिकडे म्हणे भजे राहिले म्हणून वाढायचे. भजे घेतले मग वाढले. तर जवळ बरोबर त्याचं लक्ष तिकडे गेलं फ्रीज. तर जीवनामध्ये असं कधी हे रहस्यमय असते जीवन. तर जीवनामध्ये आपण एकाग्र जीवन जगलो तर जीवन जगण्याचा मार्ग आहे. म्हणून तुम्ही दुसऱ्याचं पाहून जीवन नका जगू. बुद्धाचं पहा, धम्माचं पहा, संघाचं पहा. महिलांना अनुकरण करायचं तर माता रमाई आहे, भीमाई आहे, चाला उपचाला शिशुपचाला विशाखा सुजाता आहेत, यशोधरा आहे. त्या जशा जीवन जगल्या सावित्रीमाई आहे, तसं जीवन जगा जर अनुकरण करायचं. दुसऱ्या अनाडी अज्ञानी महिलांचं जीवन जगू नका. त्यांनी किती दागदागिने घेतले तर आपण ते भानगडीत पडू नका. आपल्या घरात 10,000 येत असतील तर कमी खर्च करा, 50,000 येत असतील तर थोडीशी जास्त खर्च करा. पण महिन्यामध्ये तुम्ही 5-10 हजार रुपये वाचून ठेवा. असलं की बसा, नसलं की दात इचकून बसा. तसं जीवन नाही जगलं पाहिजे. पैसा जास्त खर्च नाही केला पाहिजे आणि बिलकुलच नाही केला पाहिजे असं पण नाही. आवश्यक त्या ठिकाणी खर्च करा, इच्छेवर खर्च करू नका. जीवन चांगलं जगा. जास्त पैसे आले तर प्लॉट घ्या, शेती घ्या, बँकेत टाका. सोनं नाणं थोडं घ्या, जास्त सोनं घेऊ नका. कारण जास्त सोनं घेतलं 6 महिने निघले त्याचे कमी पैसे येतात. आता आम्ही बघा पेगोडा बनवला आपल्या विहारात. त्या पेगोड्याच्या वर आम्ही सोन्याची छत्री बनवणार. आतापर्यंत पावशेरभर सोनं जाणार आपल्याला, पावशेरभर. कोणी नाकातलं दिले, कोणी कानातलं दिले, कोणी गळ्यातलं दिले, कोणी हातातल्या अंगुठ्या काढून दिला. त्यांना माहीत पडले की नस्वर शरीरावर देण्यापेक्षा हे आजरामर होणारं काम आहे, पिढ्यान होणारं काम आहे. जसं गहू पेरल्यानंतर 1 गव्हाचा दाणा पेरल्यावर 100 पटीने भेटते ना, तसं 1 मणी पेरल्यानंतर 100 पटीने भेटते. एक मोरणी पेरल्यानंतर 1 लावल्यानंतर जसं पेरणंच आहे ना. तुम्ही सोनं पेरलं सोनं उगवण, सोनं पेरल्यावर लोखंड कसं काय उगवण, सोनं दान केलं सोनं दान भेटलं असं कसं आहे उगवण. म्हणून जे पुण्य केलं त्याचं अनेक पटीने भेटतंय. तसं दागदागिन्यावर जास्त खर्च नका करू, हिंदू धर्माच्या सण उत्सवावर खर्च नका करू. पण तरी काही अनुकरण करतात. म्हणून त्याचं एक उदाहरण सांगतो. एक मराठी बाई होती आणि एक मुस्लिम बाई होती. नेहमी उदाहरण सांगतो. एक मराठी बाई आणि एक मुस्लिम बाई होती. दोघ्या चांगल्या मैत्रिणी होत्या. पण भानगड होती, ती जी मुस्लिम बाई होती ना तिला मराठी येत नव्हती आणि ही जी मराठी बाई होती ना आपली, तिला हिंदी येत नव्हती. तुटकं मुटकं बोलायच्या, दोघी जणी जमून घ्यायचा. लय चांगल्या जिगरी दोस्तीने कुठलंही काम सोबतच करायच्या. एक दिवस काय झालं, आपली मराठी बाई लागली होती दळायला. ती मुस्लिम आली आणि ती पण आली, ती पण बसली, ती पण हिच्यासोबत दळायला लागली. आता दळता आपल्या मराठी बाईला आली हुकी. तिनं केलं गाणं सुरू. माझा ग बंधू राया,
गेला मुंबई शहर आलं ना, घोड्याला मारली टाप गेला दिल्ली शहर आलं. मुस्लिम बाई समजलं, पण तिला काय मराठी येत नव्हती. तिचं सुरूच माझा ग बंधू राया, गेला मुंबई शहर आलं ना, घोड्याला मारली टाप गेला कलकत्ता शहर आलं. मुस्लिम बाई म्हणीचा भाऊन लांब लांब पाठवलं म्हणे. आपला भाऊ आपण कुठे पाठवलं म्हणे, तिला लय लांब लांब पाठवलं म्हणे याचा भाऊ. मग ती मुस्लिम बाई राहिली 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 आणि तिनं पण हिच्या सुरासूर मिसळवला. ती काय म्हणे, जिधर जिधर त्यारा भाई उधर उधर मेरा भाई. आता घोड्याला कशी टाप मार आणि पुढे जाऊ दे, जिधर जिधर त्यारा भाई उधर उधर मेरा भाई. समाजामध्ये आम्ही हिंडतो फिरतो पाहतो ना, आम्हाला लय महिला आणि पुरुष असेच दिसतात, जिधर जिधर त्यारा भाई उधर उधर मेरा भाई. दुसऱ्याचं पाहून पाहून असं करतात. नागपंचमीच्या दिवशी सगळ्या महिला काय करतात, ज्या अनाडी आहेत ना, त्या सगळ्या महिला थोडं थोडं दूध घेतात आणि जाऊन त्या वारूला जाऊन दूध सांडून येतात. एक बाई दुसऱ्या बाईच्या घरी जाते, म्हणते चला हो बाई. ती म्हणते कुठं व, नागपंचमी आहे ना, आपण सापाला दूध पाजायला जाऊ. ती म्हणते हो बाई, जिधर जिधर त्यारा भाई उधर उधर मेरा भाई. आणि बापल्याचा बाप काय घरी नाही, आणि साप काय दूध देत नाही बरं, खरं पाहतात. या सगळ्या जणी जातात आणि वारुळा जवळ जातात आणि दूध सांडून येतात. आणि खरं साप निघला पायात पाय गुतून पडते. यालाच म्हणतात जिधर जिधर त्यारा भाई उधर उधर मेरा भाई. म्हणजे काय करावं काही समजत नाही. आजकाल बड्डे बड्डे बड्डे, एका ठिकाणी एका माणसानं भला मोठा केक आणला, 2 लाख रुपये खर्च करून बड्डे, एवढी मोठी मेणबत्ती. पोरगं पाहिली 1 वर्षाचं, आणि मला म्हणे भत्तीची मेणबत्ती कुठं लावू. म्हणलं तिकडं दुसरीकडे लावा ना, केकवर पकडून पडत. तर एक जण आला म्हण, नाही नाही मेणबत्ती केकवरच असते. म्हणलं मग द्या लावू जा म्हणून. असं जे का लग्नात मी नवरदेव नवरीने मला विचारलं होतं, भत्तीची मेणबत्ती कुठं लावू. आता तिथं वाट्याच नाही आणून ठेवल्या. आता वाट्या आणून ठेवा नाही पुता पुढं, कधी पूजाच नाही केली काय माहित पडत. पोरगं डॉक्टर पोरगी डॉक्टर लग्नात, आणि मला म्हणे भंतीची मेणबत्त्या कुठं लाव. मी म्हटलं जागा चोपडी इथं लाव. आता कुठं लावू, तुम्हाला एवढं कळत नाही का, इथं वाटी बिटी पाहिजे. ते दोघं असं घाबरले आणि बापरे म्हणे नाही नाही म्हणलं लावा इथंच. म्हणलं मी असाच बसतो, म्हणलं हालत फिराय काय नाही म्हणलं, काय राह म्हटलं साधी गोष्ट. तसं ते मला म्हणे मेणबत्ती, आता मेणबत्ती केकवर लावावं का, ती पकडून नंतर केकवर पडणार नाही का, केक खातायच नाही का. काही दिवसापूर्वी तोंडाला केक लावला, ते एका पोराचे एका पुरीचे दोन्ही डोळ्यातले हे पडदेच फाटून गेले. त्या केकमध्ये काड्या होत्या. हे लोक केक फिट करण्यासाठी काड्या बी टाकतात आतून कधी कधी, किंवा ते प्लॅस्टिक बी टाकतात. तोंडात तिच्या दाबलं तर पूर्ण डोळ्यातच गेलं, पूर्ण पडदेच फाटून गेले, कळत नाही ते केक. तर त्या पोराला म्हणे की मेणबत्ती इथं ठेवली आणि लावली त्याच्यावर. म्हणलं लावली तर लावली. मेणबत्ती पेटवल्यावर मला म्हणे भंतीची मेणबत्ती कधी फुकू. आणि म्हणलं कशाला फुकता, राव जरा उजेड. मला म्हण नाही नाही फुकावंच लागते. म्हणलं मग द्या फुका. आता फुका म्हणल्यावर ते पोरगं बारीक, ते पोरगं म्हणे फू फू. आता ती मेणबत्ती एवढी मोठी, लहानी विजत नाही, एवढी मेणबत्ती सर फू फू मेणबत्ती विजाला. मी म्हटलं एक काम करा, दोघं नवरा बायको त्याचं पोट दाबा, तवा हवा निघत, दाबा दोऱ्यानं पोट. मग त्या मम्मीने डोळे वाचले, म्हणजे फुकणार आहे. आता फुक म्हणल्यावर ते पोरगं घाबरून असं फुकायला गेलं तर थुकलं, लालच पडली त्याची. बापरे म्हणलं आता मेणबत्ती पडली, तो काय पडला. नंतर मला म्हणे भत्तीची फुगा कधी फोडू. म्हणलं मी गेल्यावर फोडा. नाही नाही म्हणे आताच फोडावं लागतं. म्हणलं मग फोडा. आता फोडा म्हणल्यावर ते फुगा फोडला तर अर्धी चमकी केकवर नाड दे आमच्या डोक्यावर. आता तुमच्या डोक्यावर चमकी पडली ना, असं झटकली तर निघून जाते, पण आमची नाही निघत. आम्ही जर असं काढली ना तर डबल चिटकून जाते. मग बाहेर गेल्यावर एक माणूस म्हणे बंदीची तुम्ही चमक्या लावता का. म्हणलं आम्ही काय चमक्या लावा, त्या आधी पडली म्हणून डोक्यावर. ते बघा मेणबत्ती पडली, चमकी पडली, थुका पडला. आता ज्याचा बड्डे होता त्याने हॅपी बड्डे टू म्हणलं, केक कापला. केक कापल्याबरोबर मम्मीला चारला, बोटं चाटून घेतले, पुन्हा पप्पाला चारला, पुन्हा बोटं चाटले. दरवाज्यात म्हातारी आजी बसेल होती. त्या आजीला चार म्हणे. आजीची तंबाखू होती. काही पोरगं आजीला केक चारायला गेलं, तंबाखूचा गोळाच घेऊन आला हाताला लावून. आणि नंतर मला म्हणे पण तिची खा म्हणते. म्हणलं तुझं का आपण नाही एवढी याची हाल करून टाकले. म्हणलं काय ह्याची म्हटलंच आवडलं. तर यालाच म्हणतात जिधर तिधर त्यारा भाई उधर उधर मेरा भाई. पुन्हा आपण असं काही जीवन जगू नये, आपलं सुखाचं जीवन जगावं, परित्राण पाठ घ्यावा, पूजा करावी, आपल्या धनसंपत्तीतून थोडं होत नाही 4-5 लोकांना जेवण द्यावं, आयुष्यात कधी होत नाही थोडं पुण्य करावं, पुण्य पेरावं. पुण्य पेरणं म्हणजे पुण्य उगवल्या जाते. आजच्या क्षणी जास्त उपदेश नाही देतात, एवढाच तुम्हाला उपदेश देतो. मरण्याच्या अगोदर नेहमी दान करत राहा, शील पालन करत राहा, समाधीचा अभ्यास करत राहा. लहान लहान मुलावर धम्माचे संस्कार पडावेत, बौद्ध धम्माचा प्रचार व्हावा अशी बाबासाहेबांची इच्छा होती. म्हणून मी 7.5 एकर जमीन घेतलेली आहे. उद्या तिची रजिस्टरी आहे. अनेक लोक त्या जमिनीसाठी दान पुण्य पाठवू लागलेत. तिथं आपण शिवरामध्ये लहान लहान मुलाला शिक्षण देणार आहे. ज्यांना आई नाही वडील नाही ते लेकरं तर पूर्ण त्यांचा नाश्ता जेवण बिवण सगळं आमच्याकडे फ्री आहे. शाळेचं बी शिक्षण, धम्माचं बी शिक्षण, कुंफू, कराटे, मार्शल आर्ट, कम्प्युटर, त्याचबरोबर 5-6 लँग्वेज, चायनीज, जपानीज, वेगळ्या देशाच्या भाषा
म्हणजे त्याने चिवर काढून पुढे लग्न जरी केलं तर चांगला ऑफिसर बनन, तर चांगला ट्रेनिंगवाला उपासक बनन, आणि समजा टिकला चिवरामध्ये तर चांगला भिक्षू बनन. तर जोपर्यंत ट्रेनिंग दिलेली भिक्षू बनणार नाहीत आणि उपासक बनणार नाही तर भारत बौद्धमय होणार नाही. हे आपण किती भाषणं देत राहिलो चालतंय. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी त्या प्रोजेक्टसोबत जुटा. जास्त प्रमाणामध्ये नाही, अगोदर समजा ज्यांच्याकडे असं वाटून धन आहे तर ते देऊ शकतात जास्त, परंतु पुढं चालून आमच्यासोबत जुटायचं असेल तर फक्त 1 रुपया दान पाहिजे आम्हाला. रोज तुम्ही असा घरी डबा बनवा, रोज उठायचं 1 रुपया तिथं टाकायचा आणि वर्षाला फक्त 365 रुपये होतात. तर 365 रुपये देऊन टाकायचे आणि एक मुठभर धान्य द्यायचं. तर प्रत्येक जिल्ह्यातून लोक जुटले तर आपण असे प्रत्येक जिल्ह्यात 100 पोरं ठेवू शकतो बौद्ध धर्माचे प्रचारक. बघा 1 रुपयाने एवढं होतंय. म्हणून तुम्ही अधिष्ठान करा की मी जीवनभर मेल्यावर आपल्या लेकरा बाळाला सांगून जा की बाळा भारत बौद्धमय करण्याचा प्रोजेक्ट फार सोपा आहे. 1 रुपयाचं दान द्यायचंय. 1 रुपया काय कठीण? 1 रुपयानं तुमचं कोणतं काम अडून राहते सांगत खरी. जर 1 रुपयाने भारत बौद्धमय होणार आहे, 1 रुपयाने जर गरिबांच्या पोरांना शिक्षण मिळणार आहे, 1 रुपयाने जर आपल्या अनेक पोरांना नोकऱ्या लागणार आहे, 1 रुपयाने बाबासाहेबांचा संकल्प पूर्ण होणार आहे आणि 1 रुपयाने आपल्या भविष्यातल्या ज्या पिढ्या आहेत ना आपल्या त्या पिढ्याचा उद्धार होणार आहे. त्याच्यावर मारकी येणार नाही. त्याच्यापेक्षा आणखी कोणतं काम पाहिजे? म्हणून तुम्ही सगळे जुटा आणि सगळ्यांनी त्या पुण्यकर्मामध्ये सहभागी व्हा. 1 रुपयाचा जर आम्ही फॉर्म पाठवला तेवढा फॉर्म भरून टाका. तुमच्या अकाउंटवर फक्त वर्षाला 365 रुपये कटून येतील. आम्ही फक्त 2 ऑप्शन ठेवू, एप्रिल महिन्यात काटायचे का मे महिन्यात काटायचे. एप्रिलमध्ये काटले तर बाबासाहेबांची वर्गणी 14 एप्रिलची वर्गणी झाली म्हणून समजायचं. मे महिन्यात गेले तर बुद्धाच्या पौर्णिमेला दान दिला असं समजायचं. 365 रुपये द्यायचे, पण मरेपर्यंत द्यायचे. जर तुम्ही अशी तयारी दाखवली तेव्हा आम्ही भारत बौद्धमय करण्याचा तो धम्मसंकल्प करू शकतो. म्हणून मी धम्ममय भारत मिशन नावाचं सुरू केलेलं आहे. एक चॅनल पण आहे, ज्ञान सत्यशोधक नावाचं चॅनल आहे. त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तिथं माझे अनेक प्रवचनं आणि दर महिन्याला 4 दिवस उपोषण आणि रोज सकाळी ध्यान शिकवले जाते तिथं. तर तुम्ही सगळेजण जुटा आणि सगळे आपण एकजुटीने जुटलो तर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तेव्हाच आपला हा सगळा रोग आजार सगळा होईल बरा. आणि बुद्धाच्या बाबासाहेबांच्या एकजुटीच्या नाऱ्याला आपण सगळ्यांनी मिळून दिला पाहिजे नारा. तेव्हा आपलं मंगल होईल, कल्याण होईल. म्हणून तुम्हाला सगळ्यांना धम्ममय भारत मिशनमध्ये जुटण्याचं आवाहन पण करतो. तुम्हाला प्रेरणा पण देतो की फार सोप्या गोष्टी आहेत. आणि मग पुढे चालून तुम्हाला जर असं वाटलं की आपल्याकडे धान्य जास्त पिकते तर मग थोडं पोतभर द्यायचं, पोतभर द्या. कोणाला असं वाटलं की अरे इकडे तिकडे दान देण्यापेक्षा आपल्या मुलाच्या बड्डेला आपण 1-2 हजार रुपये देऊ शकतो, 1-2 हजार रुपये द्या. कोणाकोणा आम्हाला काही लोक दर उपवासाला म्हणजे दर 8 दिवसाला मला 2,000, 5,000, 10,000, काही लोक 50-50 हजार रुपये पण दान टाकू लागले. काही लोक 1-1 लाख रुपये दान टाकू लागले. प्रोजेक्ट मोठा आहे, थोडासा लहानसा नाही आहे. कारण तिथे हे सगळं एवढं सुरू करायचं तर जमीनच आपली काही लाखो रुपयाची झाली आहे. खूप जास्त महागडी आहे. म्हणजे तरी स्वस्तात भेटलेली आहे. कारण 25-25, 30-30 लाख रुपये एकर नाही, पण आपल्याला 10-12 लाख रुपये एकरने भेटलेले आहे. 70-80 लाख रुपये तर आपली जमिनीत चालले. त्याच्यानंतर मी प्रोजेक्ट 15 लाखाचा पेगोडा बनवला आहे. त्या जवळजवळ त्याचं सोनं 10-12 लाखाचं सोनं लागणार आहे त्याला. तर ठीक आहे, तुम्ही त्या उद्घाटनालय कार्यक्रमाला या पेगोडा तर तयार पण झालाय. अनेक लोकांनी सोनं बिनं दिलंय. तुम्ही एकदा जुटा, स्वतः या. जर विश्वास नाही बसला तर जे लोकांनी डोळ्याने पाहिले त्याला एकदा विचारा त्यांच्यावर विश्वास असेल तर. नाही तर प्रत्यक्ष एकदा येऊन भेटा. नाही तर ऑनलाईन तुम्ही चॅनलला जुटले तुम्हाला रोज दाखवले जाते की आपले काय सुरू आहे म्हणून. तर सगळ्यांना एकदा आवाहन करतो. मोरी परिवार पण सुद्धा हे सगळे जुटलेले आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना सुख शांती मिळो, सगळ्यांना वैभव मिळो आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख संपदा प्राप्त हो. जास्त वेळ थांबता येत नाही. उद्या रजिस्ट्रीसाठी काही डॉक्युमेंटरी बऱ्याच काही गोष्टी आहेत. थोडी पैशाची तोडताड बी करायची आहे. काही चेक स्वरूपात मागत आहे, काही कॅश स्वरूपात मागत आहे. 1-2 उपासक मदत थोडे पैसे घेऊन बसलेले आहेत की आम्ही पण थोडं टाकतो बंदेची. कारण की ते उद्याच्या उद्या आपल्याला त्याला कॅश पण द्यायचे, थोडे चेक पण द्यायचे आणि मोठ्या प्रोजेक्टसाठी हे पुण्यकर्म करायचं आहे. मोठं पायाभूत काम आहे. तर तुम्हाला सगळ्यांना सुद्धा ते सुख शांती मिळो. मोरे परिवाराला आरोग्य, आयुष्य आणि सुख संपदा प्राप्त हो आणि सर्वांना निब्बाण सुखाचा साक्षात्कार हो. सुखी हो, मंगल हो, कल्याण.